होता. मात्र त्या बंगालच्या नवाबाला कंपनीने 1757च्या प्लासी वार मध्ये मात दिली आणि मात दिल्यानंतर जे काही त्यांनी पॉलिटिक्स तिथे रचलं होतं की त्याच नवाबाचा जो चीफ कमांडर होता, कमांडर इन चीफ होता मीर जाफर, त्या मीर जाफरला लालच दिली गेली होती की बॉस तुम्ही आमची मदत करा आणि जर आपण त्या सिराजुद्दौलाला ठार करू शकलो तर पुढचा नवाब जो आहे तो तुम्हीच राहणार. तर या कारणाने मीर जाफरनी पूर्ण ब्रिटिश कंपनीला मदत सुद्धा दिली आणि झालेल्या प्लासीच्या युद्धामध्ये सिराजुद्दौला मारला गेला आणि ज्या प्रकारे ठरलं होतं की नेक्स्ट नवाब हा मीर जाफर होणार, तर मीर जाफरला ते पद दिलं गेलं. आणि मीर जाफरला कुठल्या उद्देशाने कंपनीने बसवलं हे काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये. काल आपण बघितलंच आहे की जवळपास अवघ्या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये 3 करोड पेक्षा जास्त अमाऊंट कंपनी त्याच्याकडनं काढून घेतला. म्हणजे ऑलरेडी त्यांनी बंगालचा सगळ्यात प्रिशियस एरिया जिथनं त्यांचा एक चांगला कलेक्शन होतं रेव्हेन्यूचं 24 परगणाचा एरिया सुद्धा त्यांनी कंपनीला दिलाच होता. पण या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणामध्ये अमाऊंट कंपनीने त्याच्याकडनं कलेक्ट केलेला. जेव्हा वाटलं की आता हा पोपट आपल्या कामाचा राहिला नाही तेव्हा मग त्यांनी मीर जाफरला सुद्धा हटवलं आणि त्याच्या जागेवर त्याचाच जावई मीर कासिम याला पद दिलं गेलं होतं. पण मीर कासिम हा एक हुशार माणूस होता. त्याला माहित होतं की आज ना उद्या आपला सुद्धा काटा काढला जाईल आणि म्हणून त्यांनी स्वतःला मजबूत करण्याकरिता आपल्या आर्म फोर्स मध्ये नवीन सोल्जर्स सेपॉईज जे आहे ते अपॉइंट करायला सुरुवात केली. दुसरी महत्वाची गोष्ट की त्यांनी आपलं कॅपिटल जे आहे ते शिफ्ट केलं होतं. कुठून कुठे? मुर्शिदाबाद वरनं मुंगेर या भागामध्ये. आणि का शिफ्ट केलं होतं त्यावर सुद्धा काल आपण डिस्कशन केलेलं आहे. म्हणजे मुर्शिदाबाद हे बघायला गेलं तर ऑलमोस्ट कंपनीचं एक सेंटर झालेलं होतं. तर त्यामुळे ते इंग्रजांपासून दूर राहण्याकरिता आणि इंग्रजांच्या या ज्याला म्हणू शकतो की कंट्रोल मधनं कसं बाहेर पडू शकतो त्यासाठी प्लॅन करण्याकरिता त्यांनी आपली कॅपिटल वगैरे चेंज केली. पण ऑफकोर्स याच कारणाने पुन्हा ब्रिटिश कंपनी आणि बंगालचा नवाब मीर कासिम यांच्यामध्ये काही क्लॅशेस निर्माण झाले. त्याचा रिझल्ट असा की फायनली 1764 ला बक्सार मध्ये पुन्हा एकदा कंपनीचा विजय आणि त्यासोबत कंपनीने बक्सार वार मध्ये 3 मेजर आपल्या देशाचे जे लीडर्स होते त्या लीडरला त्यांनी मात दिली. एक होता बंगालचा नवाब मीर कासिम, अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला आणि दिल्लीचा सम्राट सेकंड शाह आलम. म्हणून जर भारताच्या नॉर्थ आणि नॉर्थ ईस्टच्या प्रदेशातील मोठ्या अशा किंगला जर एका कंपनीने मात दिली तर कंपनीची सत्ता येथे बिलकुल मजबूत झालेली. कंपनीची सत्ता 1757 पासूनच जवळपास बंगालमध्ये सुरू झालेली. जर बंगाल कंपनीच्या हाती आलेला तर ऑफकोर्स प्रयत्न काय राहणार आहेत नेक्स्ट की बंगालचं ऍडमिनिस्ट्रेशन बंगालचं ऍडमिनिस्ट्रेशन चालवण्याकरिता कुठला ना कुठला आणि त्याच करिता कंपनी की बंगालला ऑपरेट करण्याकरिता बंगालला सुपरवाइज करण्याकरिता आपण बंगालसाठी एक पोस्ट निर्माण करूया. आणि त्यांनी जी फर्स्ट पोस्ट निर्माण केलेली त्याला आपण म्हणतो गव्हर्नर ऑफ बेंगॉल, बंगालचे गव्हर्नर. आणि जर बंगाल यांच्या हाती येऊ शकतात तर काय वाटते कोणता तो अधिकारी होता रे की ज्याच्यामुळे ज्या कारणामुळे की हा जो बंगाल आहे तो बंगाल यांच्या हाती येऊ शकला? रॉबर्ट क्लाइव्ह. आणि त्याचमुळे रॉबर्ट क्लाइव्हला पहिला मान मिळाला आहे बंगालच्या गव्हर्नर होण्याकरिता. बंगालच्या गव्हर्नर पदी 1757 रॉबर्ट तो अपॉइंट केला. 1757 पासून 1760 या कालखंडापर्यंत रॉबर्ट क्लाइव्ह बंगालचा गव्हर्नर होता. त्याचं काम हे आहे की बंगालचं ऍडमिनिस्ट्रेशन तो पूर्ण सुपरवाइज करे. तो 1760 ला रिटायर्ड होतो. 1760 नंतर पुन्हा सेकंड गव्हर्नर येतो तो होता हेनरी व्हॅन्सिटार्ट जो 1760 टू 1765 च्या कालावधीमध्ये होता. आणि पुन्हा कंपनीने 1765 ला रॉबर्ट क्लाइव्हला अपॉइंट केलेलं होतं ऍज अ पुन्हा गव्हर्नर ऑफ बेंगॉल. कशा कुठल्या तो भाग आपल्याला बघायचा आहे. रॉबर्ट क्लाइव्ह आपल्याला बेसिकली आज शिकायचं आहे. रॉबर्ट क्लाइव्ह आणि वॉरेन हेस्टिंग हे दोन आपण बघणार. आपण हिस्ट्री शिकत असताना तुमच्या सिलेबस मध्ये तुम्हाला जो सिक्वेन्स इन द सेन्स जे काही पॉइंट्स दिले आहेत त्यानुसार मी तुम्हाला काही घेऊन जात नाही. आपण इयर बाय इयर जातो की जेणेकरून हिस्ट्री तुम्हाला बिलकुल एका फ्लो मध्ये लक्षात राहावं. ठीक आहे. म्हणजे असं बिलकुल नाही होणार की कंपनीचे ऍडमिनिस्ट्रेशन आपण वेगळं शिकणार, कंपनीचे रिफॉर्म्स आपण वेगळे शिकणार, असं काहीच नाही होणार आहे. आपण 1 बाय 1 इयर बाय इयर आपण पुढे जाणार आहोत. सो त्याकरिताच आपण लास्ट 1764 पर्यंत आलेलो होतो. थोडं अर्लियर यावं लागेल कारण की 1757 ला फर्स्ट गव्हर्नर रॉबर्ट क्लाइव्ह अपॉइंट झाले. तर त्याच्या कालावधीत काय झालाय तो फक्त पार्ट आपल्याला बघायचा आहे. पण 1757 ते 1760 या कालावधीमध्ये रॉबर्ट क्लाइव्ह असताना असं काही खास घडलं नाही. त्यामुळे त्याचा जो फर्स्ट टर्म आहे ना त्या टर्म बद्दल आपल्याला काही बघायचं नाहीये.
देन 1760 टू 1765 या कालावधीमध्ये जो सेकंड गव्हर्नर आला होता, ज्याचं नाव तुम्हाला सांगितलं हेनरी व्हॅन्सीटाट, त्याच्या काळामध्ये एकच घटना झाली आहे आणि ही घटना काल आपण बघितली. काय घटना घडली व्हॅन्सीटाट? कारण की याला घेऊन तुम्ही नंतर कन्फ्युज व्हाल. मी तुम्हाला सांगतो नाही का, मी तुम्हाला सांगतो की उद्या चालून मी तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारेल ना की जेव्हा बक्सार वार झालं तेव्हा बक्सार वारच्या वेळेस बंगालचा गव्हर्नर कोण होता, आता जेव्हा मी तुम्हाला प्रश्न विचारेल ना तर तुम्ही माहिती आहे उत्तर काय देणार? रॉबर्ट क्लाइव्ह असं उत्तर देणार आहात. मला लिहून देतोय. पण आत्ताच पुन्हा तिसऱ्यांदा सांगतोय की रॉबर्ट क्लाइव्ह ऍज अ गव्हर्नर 1757 टू 60 होता. 60ला सेकंड गव्हर्नर आलेला होता व्हॅन्सीटाट, तो 65 पर्यंत होता आणि 65 ला पुन्हा रॉबर्ट क्लाइव्ह अपॉइंट केला गेलेला जो 65 टू 67 होता. तर आता तुम्हाला जे सांगतोय मी की 1760 ते 65च्या दरम्यान हेनरी व्हॅन्सीटाट होता. तर आपको जेव्हा बक्सार वार झालं तेव्हा बंगालच्या गव्हर्नर पदावर हेनरी व्हॅन्सीटाट होता. पुढे कन्फ्युजन असते की नाही रॉबर्ट क्लाइव्ह होता का? रॉबर्ट क्लाइव्ह तेव्हा भारतातच नव्हता, तो इंग्लंडमध्ये गेलेला होता, त्याला रिटायरमेंट मिळालेलं होतं. त्याला मात्र पुन्हाहून एकदा परत बोलवलं गेलं. सो परत जेव्हा तो पुन्हा आला तर नेमकं त्याच्या काळामध्ये काय झालं तो भाग आपल्याला बघायचा आहे. पण आधी तुम्ही फक्त एक सिक्वेन्स लिहून घ्या बंगालच्या गव्हर्नरचा. हे 2-3 नाव लिहून घेऊया की फर्स्ट गव्हर्नर ऑफ बेंगॉल रॉबर्ट क्लाइव्ह, बंगालचा पहिला गव्हर्नर रॉबर्ट क्लाइव्ह 1757 टू 1760. त्यानंतर सेकंड गव्हर्नर 1760 टू 65 हेनरी व्हॅन्सीटाट. हेनरी व्हॅन्सीटाट लिहून देऊ. टर्म 1760 ते 65 बघा हेनरी व्हॅन्सीटाट. अँड देन पुन्हा थर्ड नंबरवर रॉबर्ट क्लाइव्ह टाका 1765 टू 67. ओके लिसन. 1757 ला कंपनीच्या हातामध्ये बंगाल आल्यानंतर नेमकं झालं काय आधी त्याला समजून घ्यावं. जवळपास 1757 पासून तर 1765 पर्यंत हा जो 7-8 वर्षाचा हा जो फेज होऊन गेलेला बंगालमध्ये कम्प्लिटली फक्त आणि फक्त ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे ते पूर्ण कोलॅप्स झालेलं होतं. म्हणजे आतापर्यंत जोपर्यंत मुद्दा नवाबाच्या हातामध्ये सगळं कंट्रोल होतं तोपर्यंत बंगाल व्यवस्थित होता. पण कंपनीच्या हातामध्ये आल्यानंतर मात्र ती जी व्यवस्था आहे ती हळूहळू कोलमडू लागलेली. सगळी व्यवस्था कोलॅप्स झाली की काय असं वाटू लागलं. 1765 पर्यंतची गोष्ट. त्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टमला पुन्हा एकदा आपल्या पायावर उभं करण्याकरिता आणि बंगालमध्ये जेवढं काही करप्शन पसरलेलं होतं त्या करप्शनला कंट्रोलमध्ये आणण्याकरिता कंपनीने विचार केला की पुन्हा एकदा आपण रॉबर्ट क्लाइव्हला ऍज अ गव्हर्नर अपॉइंट करूया बंगालचा. आणि म्हणून रॉबर्ट क्लाइव्ह सेकंड टाइम 1765 ला ऍज अ गव्हर्नर दिसतो आहे बंगालचा. बघा कंपनीचे उद्देश काय आहे त्याला पुन्हा एकदा अपॉइंट करण्यामागचं, की बंगालचं जे ऍडमिनिस्ट्रेशन पूर्ण कोलॅप्स झालेलं आहे आणि जे करप्शन वाढलंय त्या करप्शनला संपवणे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम पुन्हा एकदा चांगल्याने उभी करणे या उद्देशाने रॉबर्ट क्लाइव्ह पुन्हा एकदा अपॉइंट आहे. पण नेमकं पुढे बघावं लागेल की पुढच्या 2 वर्षामध्ये खरंच रॉबर्ट क्लाइव्हने ही जी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम पूर्ण कोलॅप्स झालेली होती हिला पुन्हा एकदा ठीक केलं का, किंवा जे वाढलेलं करप्शन होतं त्या वाढलेल्या करप्शनला त्यांनी कमी करण्याकरिता काही महत्वपूर्ण उपाययोजना केल्या का, या 2 पॉइंट्सला तुम्हाला समजायचं आहे. लक्षात घ्या कंपनीचा हा जो सुरुवातीचा काळ होता ना, या सुरुवातीच्या काळामध्ये या अधिकाऱ्यांनी भयंकर पैसा जो आहे तो छापला, प्रचंड पैसा छापला. करप्शन भयंकर एकदम लेवलवर होतं. आणि मोस्ट करप्टेड ऑफिसर म्हणून दोघांचं नाव घेतलं जातं हिस्ट्रीमध्ये, एक रॉबर्ट क्लाइव्ह आणि त्यानंतर वॉरेन हेस्टिंग. मग पुढे पुन्हा एक असा एक अधिकारी येणार आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस, की त्याच्या काळानंतर इथे भारतामध्ये होणारं कंपनी मार्फत जे करप्शन होतं ते पूर्णपणे बंद झालं. पण त्याच्या आधी हे जे 2 ऑफिसर्स होऊन गेलेले रॉबर्ट क्लाइव्ह आणि वॉरेन हेस्टिंग यांनी मात्र बंगालमध्ये भयंकर पैसा छापला, भयंकर करप्शन चालवलं. आणि अशा करप्टेड माणसाला कंपनीने पाठवलेलं आहे कशासाठी? बंगालचं करप्शन कमी करण्याकरता. वारे वा, चोर को भेज दिया की चोरी ना हो, ऐसे कैसे हो सकता है. तर नेमकं बघावं लागेल की रॉबर्ट क्लाइव्हनी काय केलं, व्यवस्था कशा प्रकारे त्यांनी सांभाळण्याचा प्रयत्न केला. एक खूप महत्वाचा इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह त्याला सोपवला गेला होता की बॉस आपको इंडिया में जाके क्या करना है, तो आपको एक ट्रीटी करना है, एक तह करायचा, एक 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 तुम्हाला बऱ्यापैकी जे आणि जे ताकदवर भारताचे जे राज्य आहेत त्यांना आपल्या कंट्रोलमध्ये आणायचं आहे. तर थोडा विचार करा की लास्ट लेक्चर मध्ये आपण जो बक्सार वार बघितला आहे, बक्सार वार मध्ये कंपनीने 3 लोकांना मात दिली आहे, मीर कासिम, शुजा उद्दौला आणि सेकंड शाह आलम.
जर यांना मात मिळाली तर यांच्यासोबत ट्रीटी नाही केली जाणार, तर नाही होणार. वाटतं ना, आपण याच्या आधी पण तर बघितलंय, जर युद्ध झालं ऑफकोर्स एक पार्टी विजयी होत आहे, दुसरा हरते आहे. विजयी होणारा पक्ष हा हरलेल्या पक्षावर कुठे ना कुठे सुपरवाइज करण्याकरता एक तह करणार, ट्रीटी करणार आणि त्याच्याकडनं काही ना काही काढून घेण्याचा प्रयत्न करणार. तर आता त्या बक्सार वारला घेऊन जी ट्रीटी होणार आहे त्याच ट्रीटीला आपण म्हणतो ट्रीटी ऑफ अलाहाबाद. आणि ट्रीटी ऑफ अलाहाबाद कंपनी रूलच्या कालखंडातला खूप महत्वपूर्ण फेज आहे. तुम्हाला अलाहाबादच्या तहावर नेहमीच प्रश्न बनलेले आहेत. आयोग आवर्जून ट्रीटी ऑफ अलाहाबादला घेऊन प्रश्न बनवतं की कोणी केलं होतं ट्रीटी, या व्यतिरिक्त कुणाच्या विरोधामध्ये किंवा कुणासोबत हा ट्रीटी झालेला होता. तर कुणी केला आहे, कुणासोबत झालेला आहे, त्याला आपण समजून घेऊया. हरलेले राजे कोण? 3, मीर कासिम, शुजाउद्दौला आणि सेकंड शाह आलम. मीर कासिमचा काही चॅप्टरच नाही राहणार, कारण मीर कासिमला सरळ कंपनीने उचलून डिटेन्शन मध्ये टाकून दिलेलं आहे. राहिले कोण आहेत? शुजाउद्दौला आणि तिकडे सेकंड शाह आलम. तर या दोघांना घेऊन अलाहाबाद मध्ये एक मीटिंग झाली आणि रॉबर्ट क्लायनी या दोघांसोबत तिथे जो तह केला अलाहाबाद मध्ये बसून, त्यालाच आपण म्हणतो अलाहाबादचा तह, ट्रीटी ऑफ अलाहाबाद. या तहासोबत नेमकं झालं काय त्याला जरा समजून घेऊया. ट्रीटीने नेमकं काय केलेलं आहे, कोणते अधिकार वगैरे जे आहे ते कंपनीला मिळाले, त्याला समजून घेऊ. आधी मी तुम्हाला थोडंसं बंगालच्या नवाबांचा पुन्हा एक सिक्वेन्स जरा आठवण करून देतोय. बघा, आपण काल बघत असताना 1740ला अलीवर्दी खान आलेला होता. अलीवर्दी खान 1756 पर्यंत राहिला. अलीवर्दी खान नंतर जो पुढचा व्यक्ती आलेला होता तो होता सिराजुद्दौला. सिराजुद्दौला नंतर मग आला मीर जाफर. मीर जाफर नंतर मग आला मीर कासिम. मीर कासिम आता 1764च्या पुढे काही रूल नाही आहे, त्यामुळे मीर कासिम नंतर पुन्हा एकदा कंपनीने ऍज अ नवाब अपॉइंट केला होता मीर जाफर. तर हा सिक्वेन्स आहे की आतापर्यंत कालच्या सेशन पासून आतापर्यंत जे नवाब होऊन गेले आहेत ते कोण, तर पकडून चला की सध्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा मीर जाफर हाच पदावर आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही सिक्वेन्स लिहून घ्या, बाजूला कुठेतरी लिहून घ्या, कारण की पुढे आपल्याला अजून 2 नवाब लिहायचे आहेत. 1740 पासून देन सिराजुद्दौला, त्यानंतर लिहूनच घ्या, लिहून घ्या, त्यानंतर नजमोउद्दौला, नजमोउद्दौला आणि पुन्हा लिहाल जे आपल्या कामाचा आहे तो मुबारक उद्दौला. मुबारक उद्दौला. कालच्या सेशन पर्यंत मीर कासिम हा पदावर होता. 1764च्या बक्सार वार नंतर मीर कासिमचा काही रोल नाही आहे, त्यामुळे पुन्हा एकदा म्हाताऱ्याला मीर जाफरला अपॉइंट केलं गेलं ऍज अ नवाब ऑफ बेंगॉल. म्हातारा म्हातारा आहे, कधी ना कधी त्याची विकेट पडेल, त्याची विकेट पडली म्हणजे तो देवा घरी गेला, अल्लाह को प्यारा हो गया. म्हणून त्यानंतर आता पुढे कुणी ना कुणी तर व्यक्ती राहणार ना, तर त्याच्यानंतर जो अपॉइंट झालेला व्यक्ती होता तो होता नजमुद्दौला. नजमुद्दौलाचा पण टर्म काही खास लॉंग टर्म नाही आहे, कारण की नजमुद्दौला नंतर लगेच नवाब चेंज झाला आणि लास्ट नाव आपण लिहून ठेवला आहे मुबारक उद्दौला. मुबारक उद्दौला आता रॉबर्ट क्लाइव्ह, पण याच्यानंतर जेव्हा आपण वॉरन हेस्टिंग शिकू तेव्हा याचा रोल महत्वाचा राहणार आहे. पण आधी जो ट्रीटी ऑफ अलाहाबाद झालेलं होतं त्याचा काय उद्देश होता त्याला आपण समजण्याचा प्रयत्न करूया. ऑफकोर्स कंपनी जास्तीत जास्त राईट्स बंगालचे आपल्या हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच उद्देशाने रॉबर्ट क्लायनी अलाहाबाद मध्ये बसून इकडे अवधचा नवाब शुजाउद्दौला आणि तिकडे सेकंड शाह आलम यांच्यासोबत बसून त्यांनी ट्रीटी केलं. ट्रीटी करण्यामागचा उद्देश असा आहे की ऑफकोर्स शुजाउद्दौलाकडनं मॅक्झिमम गोष्टी मॅक्झिमम राईट्स काढण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सेकंड शाह आलम सुद्धा. पहिली गोष्ट, शुजाउद्दौला सोबत त्यांनी काय काढून घेतलं किंवा कशा मागचा उद्देश होता शुजाउद्दौलाकडनं ट्रीटी करण्यामागे, तर शुजाउद्दौलाला पहिली गोष्ट या 1764च्या बक्सार वार मध्ये झालेलं कंपनीला जे नुकसान झालंय त्याची नुकसान भरपाई म्हणून 50 लाख रुपये डिमांड केली गेली की बॉस युद्ध झालं, नुकसान झालंय आमचं, आम्हाला 50 लाख रुपये तुम्ही नुकसान भरपाई द्या. तर 50 लाख रुपये शुजाउद्दौलाला द्यावं लागले कंपनीला. या व्यतिरिक्त नेक्स्ट पॉइंट जास्त महत्वाचा आहे, त्याला लक्षात घ्या की नेमकं झालं काय, कारण की हा पॉइंट पुन्हा जवळपास 2 लेक्चर नंतर आपल्याला हाच पॉइंट शिकायचा आहे. तुम्ही चुकून म्हणजे आता जे काही तुमचं चालू आहे, वाचन सुरू आहे टेक्स्ट बुकचं स्टेट बोर्डचं, तर त्यामध्ये सबसिडरीज अलायन्स सिस्टम असं काही बघितलंय का कुठे? त्याला मराठीमध्ये आपण तैनाती फौज सिस्टम म्हणतो, तैनाती फौज व्यवस्था, असं ऐकलंय? ऐकलंय ना? ठीक आहे. हे तैनाती फौज व्यवस्था लागू होणार आहे 1798 ला, त्याला वेळ आहे, पण त्याच्या सारखी व्यवस्था आणि ती काय होती ना सबसिडीज अलायन्स सिस्टम, ती आपण बघणार नंतर आरामात, कारण की तो खूप मोठं पॉलिटिक्स होतं कंपनीचं, त्याला नंतर बघणारच.
पण त्याच्यासारखी व्यवस्था इथे शुजाउद्दौला सोबत इथे करण्याचा प्रयत्न केला होता. बघा मुद्दा काय आहे, कंपनी काय म्हणते, रॉबर्ट क्लायनी काय म्हटलंय. रॉबर्ट क्लायनी म्हणते शुजाउद्दौलाला या अवधचं संपूर्ण लॉ अँड ऑर्डर चिंता करण्याची गरज नाही. कंपनीला प्रॉपर जे आहे ते पैसा पुरवावा लागेल. लॉ अँड ऑर्डर आम्ही बघणार आहोत, बाकी तुम्हाला त्याबद्दल पैसा आम्हाला द्यावा लागेल. आता बघा मुद्दा काय आहे, म्हणजे एकदम सिंपल मुद्दा आहे. आपल्याच या फ्लोअर मध्ये तिकडे सिक्युरिटी ऑफिस आहे. आपल्याला सिक्युरिटीची तशी काही गरज नाही, पण माहित पडते की ते सिक्युरिटी ऑफिसवाला सर डायरेक्टर येतोय आणि मला म्हणतोय की सर तुम्हाला आता आमची सिक्युरिटी ठेवावं लागेल, आजपासून मी अपॉइंट करून राहिलो आणि त्या बदल्यात तुम्ही मला 25,000 रुपये द्यायचं. अरे पण मला गरज नाहीये ना. तर तू काय म्हणते माहिती आहे, विचारत कोण आहे, सांगून राहिलो आहे ठेवावं लागेल, आम्ही म्हणतोय म्हणून. कंपनीची बदमाशी अशीच आहे. शुजाउद्दौलाला गरज नाहीये, पण तरी शुजाउद्दौलाला काय म्हटलंय, आम्ही आर्मी देणार, सिक्युरिटी आमची राहणार, डिफेन्स आम्ही बघणार तुमचं, पण त्याबद्दल तुम्हाला एक अमाऊंट आम्हाला द्यावं लागेल. तर आता मंथली अमाऊंट दर महिन्याला शुजाउद्दौला कंपनीला देणार आहे. इथे अवध 1765 लक्षात घ्या, अवध ला इथे स्लो पॉइझन दिलं गेलंय, स्लो पॉइझन. पण या स्लो पॉइझननी हा अवध मरणार माहित आहे कधी, 1857 कम्प्लिटली. आपण 1857चा जेव्हा उठाव बघू ना तेव्हा तुम्हाला कळणार की नेमकं 1857 अवध आणि अयोध्याचा काय सीन होता. म्हणजे कंपनीने इथनं त्यांना जे बर्बाद करायला सुरुवात केली, तर जवळपास पुढच्या 100 वर्षामध्ये अवध पूर्णपणे समाप्त झालं होतं, मरून गेलेलं होतं. आणि म्हणून 1857 जेव्हा रिव्होल्ट झालं तेव्हा 1857 अवधीची बेगम होती, त्या बेगमनी इंग्रजांच्या विरोधामध्ये रिव्होल्ट केलेलं दिसते. सो पुढे काय झालं ते आपण बघणार. पण नेमकं शुजाउद्दौला सोबत आता संरक्षणाची जबाबदारी घेतली, एवढं लक्षात घ्या. झाली अशा प्रकारे क्लाइव्ह आणि ते जर आपण क्लाइव्ह आणि सेकंड शाह आलम सोबतचं ट्रीटी बघितलं तर पहिली गोष्ट मला हे सांगा की देशाचा सम्राट कोण आहे. देशाचा सम्राट, अरे मुघल आहेत ना रे, मुघलांची सत्ता आहे ना. मेले का मुघल अजून नाही ना, आहेत ना जिवंत. बंगालचे नवाब वेगळे आहेत, तिकडे हैदराबादचे निजाम वेगळे आहेत, पण या सगळ्यांवर कोण आहे तर मुघल. एंड ऑफ द डे सगळे राईट्स त्याच्या हातामध्ये आहेत. तर लक्षात घ्यावं याच्याकडनं काय काढून घेतलेलं होतं, हा पॉइंट महत्वाचा आहे. सेकंड शाह आलम सोबत ट्रीटी करून रॉबर्ट क्लाइनी बंगालचे दिवानी आपल्या हाती घेऊन घेतले. आता हे दिवानी राईट्स काय, दिवानी राईट्स तुम्हाला समजावं लागेल की दिवानी राईट्स आपण कशाला म्हणून राहिलो. आतापर्यंत तुम्ही असा शब्द का, आधी तर मला हे सांगा, दिवानी राईट्स अँड ऑल दॅट, किंवा दिवानी काय असते हे माहिती. हा ट्रेड राईट्स, ओके ठीक आहे. अजून दिवानी म्हणजे दिवानी मस्तानी नाही असं काही नाही बरं का. दिवानी काय ऐकलंय कधी याच्या आधी शब्द. अच्छा, दिवाणी आणि फौजदारी ठीक आहे, पण ते ज्युडिशरीला घेऊन आहे. त्या कालखंडामध्ये नेमकं दिवाणीचा अर्थ काय आणि ते त्याचं महत्व काय, त्या महत्वाला जरा आधी तुम्हाला समजण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या, तसं आज आपल्या देशासाठी सर्वात महत्वाचं ज्या बाबी आहेत त्या काय वाटते तुम्हाला काय आहेत, म्हणजे दोन गोष्टी आपण जरा ऍड करून घेऊया. देशाचं संरक्षण हे महत्वाची गोष्ट आहे, आणि या व्यतिरिक्त जर देशाला इकॉनॉमिकली पॉवरफुल बनवायचं असेल तर काय महत्वाचं आहे, रेव्हेन्यू, राईट. म्हणजे बघा इथे मुद्दा काय आहे, दोन गोष्टी जास्त आवश्यक आहेत. जोपर्यंत आपला रेव्हेन्यू वाढणार नाही तोपर्यंत आपल्या देशाचा आर्थिक विकास होणार नाही. सरळ सरळ गोष्ट. तर रेव्हेन्यू हा कुठल्याही देशासाठी महत्वपूर्ण मुद्दा. आणि या व्यतिरिक्त त्यासोबत देशाचं जे फॉरेन अटॅक्स होऊ शकते आपल्यावर, त्याला घेऊन आपल्या देशाचं संरक्षण सुद्धा तेवढंच महत्वाचं येणार आहे, तेवढंच महत्वाचं आहे. आता आपण आता बोलतोय, आपण तो विचार करा की ज्या वेळेस राजे रजवाड्यांची सत्ता होती, राजे रजवाड्यांची राज्य होते, तेव्हा काय परिस्थिती असेल. एक जसं एक्झाम्पल घेऊ, हे एक राज्य आहे राजाचं, हे दुसरं राज्य आहे. या राजाला नेहमीच भीती राहील की इथनं अटॅक होईल, आणि याला सुद्धा सेम भीती राहील की इथनं अटॅक होईल. तर त्यामुळे या दोघांचं काय पहिली रिस्पॉन्सिबिलिटी काय की त्यांनी आपल्या डिफेन्स सेक्टरला, डिफेन्सला एकदम मजबूत ठेवावं की जेणेकरून त्यांचं राज्य सक्षम राहणार. ठीक आहे, हे झालं डिफेन्स.
आणि दुसरी महत्वाची गोष्ट, या राज्यांना स्वतःचा विकास करायचा असेल चांगला, उत्तम, आणि कुठेतरी आपल्या राज्याला सुखी समृद्ध ठेवायचं असेल तर काय करावं लागेल, तर हे जसा हा जो प्रदेश आहे, या प्रदेशाचा जो कोणी राजा आहे, हा राजा या प्रदेशामध्ये असणाऱ्या लोकांकडनं टॅक्स नाही का रिसिव्ह करणार. ऑफकोर्स त्याच्या राज्यामध्ये शेती करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे, तर ऑफकोर्स जे शेती करून राहिले आहेत त्यांना लँड टॅक्स द्यावं लागेल, भूमिकर. या व्यतिरिक्त जे व्यापार करून राहिले आहेत त्यांना टॅरिफ द्यावं लागेल, ज्याला आपण जकात कर म्हणतोय. आणि तो जेवढा येईल, जेवढा त्या राज्याला येईल तेवढा राजा आपल्या राज्याचा विकास करू शकणार. ठीक आहे, तर दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, एक रेव्हेन्यू कलेक्शन आणि दुसरं डिफेन्स. तर त्या काळामध्ये आपण ज्याला दिवाणी राईट्स म्हणतो, ते दिवाणी राईट्स म्हणजे काय? दिवाणी राईट्स म्हणजे रेव्हेन्यू कलेक्शनचे राईट्स. आणि आता आपण म्हटलं की अलाहाबादच्या ट्रिटीने रॉबर्ट क्लाईननी काय केलं आहे, तर दिवाणी राईट्स त्यांनी सेकंड शाह आलमकडनं घेऊन घेतले. कोणत्या प्रदेशाचे घेतले? बंगालचे घेतले. मग याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की यानंतर संपूर्ण बंगालमध्ये टॅक्स रिसिप्ट ही जी येणार, जे टॅक्स रेव्हेन्यू ज्यांच्या घशामध्ये ते राहणार आहे कंपनी. म्हणजे आतापर्यंत जो नवाबाला टॅक्स मिळायचा तो नवाबाला न मिळता आता मिळणार आहे कंपनीला. तर कंपनीचा तर कंपनी क्लियर समझा? तो बताओ कितने देश हैं? 8. तो 8 देशों का करेंसी क्या है? दिनार. समझा? समझ में है सभी को? ठीक है, तो बताओ पहला देश कौन सा, दूसरा, तीसरा, चौथा, पांचवा, नेक्स्ट बहरीन, नेक्स्ट टूनेशिया, नेक्स्ट जॉर्डन. समझा? तो ये होते हैं 8 देश. अब इन 8 देशों का करेंसी क्या है? दिनार. समझा? अब देखो ये दिनार जो है ये भी एक थीम पर है. ठीक है, अब यहां पर मैं एक स्टोरी बताता हूं, एक सिंपल सी स्टोरी. कैसा होता है, तो 2 बहना रहते हैं, 2 बहना जो नागपुर में आए हैं, सिटी में. नागपुर में उन्होंने एडमिशन किया एक कॉलेज में, और एक कॉलेज में एडमिशन करने के बाद वो क्या करते हैं, कॉलेज के आसपास रूम सर्च करते हैं. क्लियर हुआ? यानी अगर तुम आउट ऑफ सिटी से आओगे और यहां एडमिशन करोगे तो तुम्हें वही एक पर्याय है, क्या करना? रूम सर्च करना. अब दोनों बहना आए थे, दोनों बहना ने वहां पर रूम सर्च करना शुरू किया. कहां? कॉलेज के आसपास. सबकी पहली प्रायोरिटी वही रहती है कि कॉलेज के आसपास मिले और अच्छी रूम मिले. तो उन्होंने कॉलेज के आसपास रूम ढूंढना शुरू किया, और वो ये भी चाहते थे कि रूम भी अच्छी मिले और ज्यादा. की जसं एक्झाम्पल घेऊ, एक साधं एक्झाम्पल घेतोय मी. कंपनीने भले रेव्हेन्यू कलेक्शनचे अधिकार आपल्या हातामध्ये घेतले, तर जरा बघावं लागेल की बंगाल हा एवढा मोठा आहे की बंगालमधनं रेव्हेन्यू कलेक्शन करिता कंपनीकडे मॅन पॉवर आहे का? आपण काल परवा काहीतरी बंगालचा मॅप बघितला ना, त्यावेळेचा जो बंगाल होता, आणि तुम्हाला सांगितलं की त्यावेळेसचा बंगाल म्हणजे आजचं काय, आजचं झारखंड, बिहार, युपीचा अर्धा भाग, त्यानंतर वेस्ट बेंगॉल, ओरिसा, आसाम आणि पूर्णच्या पूर्ण बांगलादेश. म्हणजे एवढा मोठा प्रदेश मिळून एक प्रांत होता बंगालच्या नावाने. आणि कंपनी म्हणते की आम्ही पूर्ण बंगालचे रेव्हेन्यू राईट्स आमच्या हातामध्ये घेऊन राहिलोय. अरे तुमच्याकडे मॅन पॉवर कुठे आहे? मात्र तुमच्याकडे लोक तर पाहिजे तेवढे त्या बंगालचं रेव्हेन्यू कलेक्ट करण्याकरिता, तर यांच्याकडे मॅन पॉवर नव्हता. तर मग आता काय करायचं? तर आता इथे कंपनीनी जी नवीन सिस्टम सुरू केलेली, यासाठी त्या नवीन सिस्टमलाच आपण म्हणतो ड्युअल गव्हर्नमेंट सिस्टम इन बंगाल. हा दुसरा महत्वाचा पॉइंट आहे ज्यावर हमखास आयोग तुम्हाला प्रश्न बनतो. त्याला आपण दुहेरी शासन व्यवस्था म्हणतो. दुहेरी शासन व्यवस्था, दुहेरी राज्य व्यवस्था, समथिंग असं काहीतरी म्हणतो आपण त्याला. मराठीमध्ये सांगतो काय आहे दुहेरी शासन व्यवस्था, काय होतं. आता इथे टॅक्स रेव्हेन्यू कलेक्ट करण्याचा अधिकार आलाय कंपनीच्या हातामध्ये, पण ते रेव्हेन्यू कलेक्शनसाठी जेवढा मॅन पॉवर पाहिजे, जेवढे लोक पाहिजे आहेत, ते लोक आहेत का कंपनीकडे? नाही आहेत. मग कंपनीला काय करावं लागेल? जे भारतीय आहेत ना, त्या भारतीयांना ट्रेनिंग देऊन त्यांना अपॉइंट करावं लागेल, आणि ते मग बंगालचं टॅक्स कलेक्शनचं काम करतील. कारण की यांच्याकडे मॅन पॉवर नाहीये, यांच्याकडे लोक नाही आहेत. तर भारतीयांना अपॉइंट केलं जाणार आणि भारतीयांकडनं ते काम करून घेतलं जाणार की तुम्ही टॅक्स कलेक्शन करा. म्हणजे बघा, राईट्स आहेत कंपनीकडे, पण प्रत्यक्षात टॅक्स कलेक्शनचं काम करतोय भारतीय. म्हणजे इथे जर फक्त राईट्सही कंपनीकडे असते आणि त्यांनीच कलेक्ट केलं असतं तर त्याला आपण सिंगल गव्हर्नमेंट सिस्टम म्हटलं असतं.
पण इकडे राईट्स कंपनीकडे, काम इकडे भारतीयांकडनं करून घेतलं जात आहे, तर याला आपण ड्युएल गव्हर्नमेंट सिस्टम नाही का म्हणणार, दुहेरी राज्य व्यवस्था नाही का म्हणणार. म्हणून या व्यवस्थेला दुहेरी राज्य व्यवस्था असं म्हटलं जातं, कारण की राईट्स कंपनीकडे आहेत, काम भारतीयांकडनं करून घेतलं जातं. आणि ते काम करून घेण्याकरिता कंपनीनी 2 महत्वपूर्ण ऑफिसर्स, रेव्हेन्यू ऑफिसर्स हे अपॉइंट केलेले होते. त्यापैकी एक होता मोहम्मद रजा खान आणि दुसरा होता राजा सिताबराय. ऑफकोर्स भारतीयात हे सांगण्याची गरज नाहीये. इथे मोहम्मद रजा खानला बंगाल किंवा याला पकडून घ्या, राजा सिताबरायला बिहार या पर्टिक्युलर भागामध्ये रेव्हेन्यू ऑफिसर बनवलं गेलं. त्याला पद दिलं गेलं की बाबा तू आहेस इथला नायब दिवाण. आणि बिहार सोडून उर्वरित जो बंगालचा प्रांत होता त्या बंगालमध्ये अपॉइंट केलं गेलं होतं मोहम्मद रजा खा. आणि मोहम्मद रजा खा त्या भागाचं टॅक्स कलेक्शन करणार होता. तर हे जे 2 अधिकारी नेमले गेले आहेत हे भारतीय, पण राईट्स मात्र कंपनीच्या हातामध्ये, म्हणून त्याला आपण दुहेरी शासन व्यवस्था असं म्हणतो. तुम्हाला यावर जे प्रश्न बनलेत आणि पुढे जे बनतील त्यावर सांगतोय की आतापर्यंत हे प्रश्न बनले आहेत की ट्रीटी ऑफ अलाहाबाद हा कुणामध्ये झालेला होता, त्यानंतर ट्रीटी ऑफ अलाहाबाद हा कोणत्या वर्षी झाला, खूप आधी झालेला बनलेला प्रश्न आहे हा. ट्रीटी ऑफ अलाहाबाद कोणत्या गव्हर्नरच्या काळामध्ये झाला, ठीक आहे. तर गव्हर्नर होता रॉबर्ट क्लाइव्ह, वर्ष होतं 1765. कुणा दरम्यान झाला, तर कंपनी अँड अवधचा शुजाउद्दौला, दिल्लीचा सेकंड शहा आलम. त्यानंतर प्रश्न बनलेले आहेत की दुहेरी शासन व्यवस्था पुन्हा कुणाच्या काळामध्ये सुरू झाली होती. हे कॉमन प्रश्न आहेत, कुणाच्या काळात सुरू झाली आणि कुणाच्या काळात बंद झाली, यावर प्रश्न बनतातच बनतात. तर रॉबर्ट क्लाइव्ह आहे, तर रॉबर्ट क्लाइव्हच्या काळामध्ये सुरू झालेली दिसते. दुसरी महत्वाची गोष्ट की दुहेरी शासन व्यवस्था म्हणजे काय, यावर प्रश्न जेव्हा बनेल तेव्हा तो ऑब्जेक्टिव्हवर नाही बनणार, तो बनणार आहे डिस्क्रिप्टिव्हवर, तो बनणार आहे मेन्स मध्ये. आणि तुम्हाला मग व्यवस्थित पद्धतीने लिहावं लागेल एक्झाम्पल, त्याला इंट्रोड्यूस कसं करायचं, काय कंटेंट राहायला पाहिजे आणि तुम्हाला त्याला कॉन्क्लूड कसं करायचं आहे. प्रश्न बिलकुल बनणार 100% बनू शकते की दुहेरी शासन व्यवस्था ही कशाबद्दलची होती किंवा कशा संबंधीची होती. तर इंट्रोडक्शन मध्ये 2.5 लाईन मध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे की दुहेरी शासन व्यवस्थेने कंपनीला अधिकार दिले की बंगालचं रेव्हेन्यू हे कंपनीच्या हातामध्ये येणार आणि त्यामुळे बंगालमध्ये नवाबाचं महत्व हे हळूहळू हळूहळू कमी होत गेलेलं. हे थोडं इंट्रोडक्शन दिलं. त्यानंतर कंटेंट मध्ये लिहायचं की झालेल्या बक्सार युद्धामुळे 1765च्या ट्रिटीनी सेकंड शाह आलमकडनं दिवाणी राईट्स काढून घेतले गेले. त्यानंतर सेकंड पॉइंट्स, यांना दिवाणी राईट जरी मिळालेले होते तरी पण यांच्याकडे तेवढा मॅन पॉवर नव्हता की ते टॅक्स कलेक्ट करतील. तिसरा पॉइंट, त्यामुळे त्यांनी भारतीयांचीच नियुक्ती या पदावर केली आणि बिहारमध्ये अमुक अमुक व्यक्तीला आणि उर्वरित बंगालमध्ये अमुक अमुक व्यक्तीला टाकलेलं. असे तुम्हाला 4-5 कंटेंट लिहावं लागतील. नेक्स्ट कॉन्क्लूड करावं लागेल की या अधिकारामुळे भारतीयांच्या नवाबांचं महत्व कमी कमी होत जाऊन कंपनी तिकडे सक्षम झाली आणि त्याच कंपनीने पुढे आपल्या या सक्षमीकरणाने संपूर्ण देशावर ताबा मिळवला, ज्यांचं राज्य 1947 पर्यंत भारतावर चाललं. अशा प्रकारे आपल्याला लिहावं लागेल. ठीक आहे, आपण जेव्हा प्रॅक्टिस सुरू करू तेव्हा मी तुम्हाला सांगणारच की प्रत्येक क्वेश्चनला आपण कशा प्रकारे मांडू शकतो. ठीक, आता इथे 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 जे 2 पॉइंट्स आपण बघितलेले आहेत की 1765 ला ट्रीटी ऑफ अलाहाबाद, त्यानंतर ड्युएल गव्हर्नमेंट सिस्टम, यामुळे बघायला गेलं तर जी व्यवस्था सुधारवण्याच्या उद्देशाने आपण रॉबर्ट क्लाइव्हला पाठवलेलं होतं बंगालमध्ये, ती व्यवस्था सुधारली का आधी तर आपल्याला हे बघावं लागेल. म्हणजे इथे ड्युएल गव्हर्नमेंट सिस्टमनी केलं काय, तर ड्युएल गव्हर्नमेंट सिस्टमनी भारतामध्ये विशेषतः बंगालमध्ये भयंकर आणि प्रचंड भ्रष्टाचार जो आहे तो वाढवला. भयंकर म्हणजे विचार करा ना, कम्युनिकेशन जर दोन सत्ता म्हणण्यापेक्षा 2 ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जर आपण कम्युनिकेशन सिस्टम बघितलं तर ते आहेच नाही. म्हणजे इकडे कंपनी हेड ऑफ दी बेंगॉल आहे पण अधिकारी अपॉइंट केले आहेत भारतीय. तर भारतीय काय करून राहिले धड ते कंपनीला समजत नाही, कंपनी क्या कहना चाहती है ते भारतीय. त्यामुळे कम्युनिकेशन जी गॅप होती या कारणाने बंगालमध्ये भ्रष्टाचार भयंकर वाढला. या व्यतिरिक्त जी अजून जी विचित्र परिस्थिती झाली की त्या काळामध्ये सलग 1765 पासून तर 1768 पर्यंत 3 वर्ष बंगालमध्ये एक भयंकर भीषण फॅमिन झालेला होता, दुष्काळ पडलेला होता. आता दुष्काळ पडलेला आहे, लोकांना अन्न नाही आहे खायला कारण की प्रोडक्शनच नाही होत आहे. पण आता रेव्हेन्यू कलेक्शनचा राईट कोणाकडे आलेला आहे, कंपनीकडे. कंपनीला काही लेनदेन आहे, पाऊस पडते नाही पडते त्यांना तर टॅक्स पाहिजे म्हणजे पाहिजे. तर यांनी कडक नियम केले होते की बॉस पाऊस पडू द्या नाही पडू द्या आम्हाला काही लेनदेन नाही, आम्हाला एवढा एवढा टॅक्स बंगालमधनं कलेक्शन पाहिजे म्हणजे पाहिजे.
पण तिकडे अन्नधान्याचं उत्पादन पूर्णपणे बंद. तर लोक करणार काय? तर पहिली गोष्ट तर असे कित्येक लोक होते ज्यांनी बंगाल सोडून टाकला, इतरत्र प्रांतामध्ये निघून गेलेले. काही लोकांनी टॅक्स भरायचा आहे म्हणून त्यांनी आपले मुलंबाळं विकले आहेत. ते मुलंबाळं विकून जो पैसा आलेला तो पैसा यांनी कंपनीच्या घशामध्ये टाकला. यापेक्षा भीषण परिस्थिती जर आपण बघायला गेली या फॅमिनची, तर लोकांना अन्न नव्हतं, उपाशी लोक मेली. आणि जी लोक वाचली होती त्या वाचलेल्या लोकांनी त्या मेलेल्या लोकांचं कच्चं मांस खाऊन सुद्धा जगलेले आहेत. ही परिस्थिती केली अवघ्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये कंपनीनी. 1857 पर्यंत घेऊन जाईल. 1857 ला एकदा का क्रांती झाली तर तुमच्यामध्ये क्रांती घडायला पाहिजे. त्यानंतर स्वतः नोट्स लिहायचे, लिहा इंग्लिश मध्ये. कंपनी गॉट द सिव्हिल राईट्स, कंपनी गॉट अ दिवानी राईट, बट कंपनी वॉज नॉट एबल, but company was not able to operate these, company not able to operate this right. Therefore they appointed Indians, they appointed Indians. and लिहून मग सरळ रे. in Raja Sitabhai appointed as a Nayab Diwan and in Bengal. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत. रॉबर्ट क्लाई हा महत्वाचा व्यक्ती होऊन जातो कंपनीकरिता, कारण की रॉबर्ट क्लाईच्याच कालावधीमध्ये सेकंड कर्नाटिक वार इंग्रजांनी जिंकला. रॉबर्ट क्लाईच्याच कामगिरीमुळे प्लासी वार इंग्रज जिंकू शकले आणि म्हणून त्याला इथे बंगालचा गव्हर्नर सुद्धा आणि 2दा तो बंगालच्या गव्हर्नर पदावर सुद्धा राहून चुकलेला आहे. पण ऑफकोर्स त्याला ज्या उद्देशाने पाठवलं गेलं होतं की बंगालचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टमला पुन्हा एकदा त्याचा सेटअप करायचा, ते झालं नाही. बंगालचं करप्शन कमी करायचं, ते सुद्धा काही खास झालेलं नाहीये. करप्शन बद्दल आपण पुढे बोलणार आहोत. आणि म्हणून 1767 ला कंपनीने क्लाईचा राजीनामा मागितला, क्लाईनी रेजिग्नेशन दिलं आणि क्लाई जो आहे तो परत गेला. याच्याबद्दल तर अशी स्टोरी सांगितली जाते की त्याला नंतर मग जेव्हा तो त्याच्या देशामध्ये परत गेलेला त्याच्यानंतर त्याच्यावर इम्पिचमेंटची प्रोसेस चाललेली होती. इम्पिचमेंट करता काय असते? इम्पिचमेंट म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण त्याला महाभियोग म्हणतो. ठीक आहे. इम्पिचमेंट म्हणजे कुठला असा ऑफिसर जो हेड ऑफ दी डिपार्टमेंट और हेड ऑफ दी नेशन और हेड ऑफ दी स्टेट असा होता, त्याच्या विरोधामध्ये त्यांनी जे काही गुन्हा केला आहे त्याच्या विरोधात एलिगेशन्स लावून त्याला प्रूफ करणे आणि त्याला शिक्षा देणे, ही जी प्रोसेस चालते त्याला आपण इम्पिचमेंट म्हणतो. तसं आपण आपल्या प्रेसिडेंटला जर पदावरनं रिमूव्ह करायचं आहे तर आपल्याकडे एकच प्रोसेस आहे, इम्पिचमेंट प्रोसेस. ठीक आहे. या व्यतिरिक्त आपण दुसऱ्या कुठल्याच प्रोसेसने त्यांना पदावरनं हटवू शकत नाही. आर्टिकल 61 इंडियन कॉन्स्टिट्यूशन हे राईट्स आपल्याला देतं पार्लमेंटला. सो याच्यावर इम्पिचमेंट चाललं होतं असं म्हटलं जाते आणि म्हणून तो मग एवढा डिप्रेशन मध्ये गेलेला आहे. स्टोरी एक की तो आपल्या घरी असताना एकदम एकांतामध्ये असताना त्याच्या पर्सनल रिव्हॉल्व्हरनी त्यांनी स्वतःला शूट केलं आणि त्यांनी स्वतःला संपवलं रॉबर्ट क्लाईनी असं म्हटलं जातं. ठीक आहे. सो एका साध्या आणि छोट्याशा कर्मचारीच्या नावाने क्लाई अपॉइंट झाला होता कंपनीमध्ये, पण तो 2दा गव्हर्नर होऊन गेलेला हे त्याच्या जीवनातलं उल्लेखनीय कार्य. पण त्याच्या जीवनाचा अंत सुद्धा तेवढाच वाईट झालेला, कारण की त्यांनी जेवढे काही कुकर्म केलेले होते आपल्या देशामध्ये त्याचे भोग त्याला तिकडे भोगावे लागले. एनिवेज, क्लाईव्ह नंतर मग छोट्या छोट्या पिरियडसाठी काही छोटे छोटे अधिकारी होऊन गेलेले, जसं वर्सेल्ट आला याच्यानंतर, त्यानंतर अजूनही काही अधिकारी आले, पण ते आपल्या कामाची नाही आहेत. आपल्या कामाचा जो आता अधिकारी पुढे जो राहणार आहे आणि रॉबर्ट क्लाई पेक्षाही जास्त महत्वपूर्ण जो व्यक्ती राहणार आहे त्याला आपण म्हणतो वॉरन हेस्टिंग. तर नेक्स्ट हेडिंग देऊन ठेवा, वॉरन हेस्टिंग. वॉरन हेस्टिंग ज्याचा पिरियड 1772 टू 1785 पर्यंत तो बंगालच्या गव्हर्नर म्हणण्यापेक्षा बंगालच्या गव्हर्नर जनरल पदावर होता. आता हा गव्हर्नर जनरल कसा झालेला त्याला आपल्याला बघायचं आहेच नेमकं की याचं काय नेमकं महत्व आहे वॉरन हेस्टिंगचं. इथे जे लिहिलं आहे फर्स्ट गव्हर्नर ऑफ बेंगॉल, याला फक्त तुम्हाला एक एडिट करून एक नाव द्यायचं आहे, फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. त्याला गव्हर्नर जनरल लिहा. ठीक आहे. आणि त्याचा टर्म टाका. टर्म तुम्हाला बिलकुल माहित असायला पाहिजे, 1772 ते 1785 तो भारतामध्ये होता, बंगालमध्ये 1772 ते 1785.
ओके, लक्षात घ्या, वॉरेन हेस्टिंगला सुद्धा भारतामध्ये पुन्हा एकदा बंगालच्या पदावर ऍज अ गव्हर्नर अपॉइंट करण्यामागचा उद्देश काय? जेव्हा अपॉइंट झाला तेव्हा गव्हर्नरच होता 72 ला. 73 ला त्याची पोस्ट बदलणार आहे आणि 73 ला आपण त्याला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल असं म्हणून ओळखणार. आता तो 1772 ला तो गव्हर्नरच आहे. पुन्हा वॉरेन हेस्टिंगला अपॉइंट केलं जात आहे, तर त्याच्या मागचा उद्देश काय कंपनीचा? तर उद्देश एकच आहे आणि तो उद्देश असा की जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम जी पूर्ण कोलमडलेली आहे, कोलॅप्स झालेली आहे, त्याला पुन्हा एकदा त्याचं सेटअप करावं आणि वाढलेलं जे करप्शन आहे बंगालमध्ये ते करप्शन कमी करावं, दूर करावं, या उद्देशाने याला अपॉइंट केलं गेलं. तर बघू की कंपनीचे जे उद्देश होते ते उद्देश हा माणूस पूर्ण करू शकला, जरा समजण्याचा प्रयत्न करूया. याच्या काळामध्ये म्हणजे हा 1772 ला आल्यानंतर याच्या काळामध्ये जी पहिली सगळ्यात महत्वाची घटना घडली आहे, फर्स्ट एकदम व्हेरी महत्वाचा जो इव्हेंट होता, जो पॉइंट आहे, तो आहे ब्रिटिश सरकारने पहिल्यांदाच एक रूल बनवला, एक लॉ आणला, एक ऍक्ट आणला आणि तो ऍक्ट त्यांनी बनवला होता भारतासाठी आणि तो ऍक्ट बनवून त्यांनी भारतामध्ये पाठवून कंपनीला म्हटलं की आम्ही जो लॉ आणलाय ना त्या लॉच्या नुसार तुम्हाला बंगालचं ऍडमिनिस्ट्रेशन चालवायचं आहे. म्हणजे आता ब्रिटिशेस ठरवून राहिलेले की कंपनी भारतामध्ये रूल करत आहे, तर त्यांनी रूल कसा करायचा, कोण कितपत अधिकार वापरेल, कोण कसं वागेल, सगळं सुपरविजन कसं असेल, याबद्दल तिकडे ब्रिटिश गव्हर्नमेंट किंवा आपण त्याला म्हणू शकतो की ब्रिटिश पार्लमेंट डिसिजन घेणार. ब्रिटिश पार्लमेंट डिसिजन घेऊन त्यांच्या पार्लमेंटमध्ये ते ऍक्ट आणतील, लॉ आणतील, कायदे आणतील आणि भारतामध्ये पाठवून मग भारताचं बंगालचं ऍडमिनिस्ट्रेशन त्या पद्धतीने चालणार आहे, ज्या प्रकारचा हा कायदा राहणार आहे. तर हा काय कायदा होता त्याला पुन्हा आपण पहिल्या दुसऱ्या दिवशी जेव्हा सिलेबस बघितलेला तेव्हा सिलेबस मध्ये तुम्ही एक टायटल देऊन ठेवलेलं होतं, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन किंवा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन लॉ असं काहीतरी देऊन ठेवलेलं आहे. आणि त्यामध्ये तुम्ही बघा तुम्ही काय लिहिलं आहे, 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट पासनं तर 1935च्या इंडियन गव्हर्नमेंट ऍक्ट पर्यंतची ऍटलिस्ट लिस्ट मी तुम्हाला ओरली सांगितली असणार. आपल्या देशावर ब्रिटिशांची सत्ता असताना आपल्या देशामध्ये जो पहिला कायदा पारित करून ब्रिटिशांनी पाठवलेला तो वॉरेन हेस्टिंगच्या काळामध्ये पाठवला आणि म्हणूनही आपल्याला वॉरेन हेस्टिंग जो आहे तो महत्वाचा होऊन जातो. आणि जो कायदा पाठवलेला होता त्या कायद्याला आपण काय म्हणतो, आपण जरा इथे बघून त्या कायदा आणि त्या कायद्याचं नेमकं महत्व काय. सो आता जो इंग्रजांनी किंवा ब्रिटिशांनी जो कायदा भारतासाठी पाठवला बंगालच्या प्रशासनाला चालवण्याकरिता, त्या कायद्याला आपण म्हणतो 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट. तर हा रेग्युलेटिंग ऍक्ट काय होता आणि या कायद्याने नेमकं काय बदल केलेलं त्याला जरा समजण्याचा प्रयत्न करू. 1773चा नियामक कायदा म्हणतो. काय महत्व आहे रेग्युलेटिंग ऍक्टचं, वन बाय वन जरा समजण्याचा प्रयत्न करू. सगळ्यात आधी गोष्ट क्लिअर करून टाका, याच वर्षी आपल्या देशामध्ये एक महत्वपूर्ण पोस्ट निर्माण केली होती वॉरेन हेस्टिंगने. हे क्रेडिट वॉरेन हेस्टिंगला जाणार. आपल्या देशामध्ये कलेक्टर, जिल्हाधिकारी हे पद निर्माण करण्याचं श्रेय या माणसाला जातं. 1772-73 पासनं ही पद्धत सुरू झाली की कलेक्टर हे पोस्ट राहील, डिस्ट्रिक्टचा तो हेड ऑफ द डिपार्टमेंट बघणार आणि संपूर्ण रेव्हेन्यू डिस्ट्रिक्टचं कलेक्ट करण्याचं काम कलेक्टरचं राहणार आहे. ठीक आहे, कलेक्टर. ठीक आहे, तर कलेक्टर काय असतो, जिल्ह्याचा सर्वात मोठा महसूल अधिकारी असतो, तो रेव्हेन्यू ऑफिसर असतो. तर ते कलेक्टरची पोस्ट फर्स्ट टाइम. त्याच्यापेक्षा आपल्यासाठी महत्वाचं हे आहे की ब्रिटिश गव्हर्नमेंट भारतामध्ये बंगालचं ऍडमिनिस्ट्रेशन कसं चालवलं जावं यासाठी एक कायदा तयार केलेला आहे. त्या कायद्याला आपण म्हणतो आहोत रेग्युलेटिंग ऍक्ट. तो कायदा भारतामध्ये 1772 ला पाठवला गेला म्हणून त्याला आपण 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट म्हणतो. आणि ऑफकोर्स जर तो कायदा आहे, जर ते एक रूल बुक आहे, तर तिथे वेगवेगळे नियम असतील. तर नियम काय आहेत ते नियम बघणे आपल्याला आवश्यक आहे. बघा लक्षात घ्या, हिस्ट्री शिकत असताना मी तुम्हाला सगळे कायदे हिस्ट्रीमध्ये सविस्तर शिकवणार. कारण की जेव्हा आपण पॉलिटी सुरू करतो ना, तर पॉलिटीचा पहिलाच चॅप्टर जो असतो किंवा आहे तो आहे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये काय आहे, रूल्स. बरोबर ना, की कशा प्रकारे कोण कोणत्या नियमामध्ये कसे काम करणार. पण मग जर आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये या बाबी आहे तर मग त्याच्या आधी भारतामध्ये अशी काही लॉ किंवा ऍक्ट होते का, तर होते. त्याची सुरुवात कधीपासून झाली, इथनं झाली 1773.
आपल्याला पुढे भरपूर कायदे शिकायचे आहेत. 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट, 1784चा पीट्स इंडिया ऍक्ट, 1813चा चार्टर ऍक्ट, 1833चा चार्टर ऍक्ट, 1853चा चार्टर ऍक्ट, 1858 क्वीन मेमोरेंडम, 1861 काउन्सिल ऍक्ट, 1892 काउन्सिल ऍक्ट, 1909 मोर्लेमेंटो ऍक्ट, 1990 मॉन्टफोर्ड ऍक्ट, 1935 इंडियन गव्हर्नमेंट ऍक्ट. पुढे काय बघणार आणि पॉलिटिक्सचा दोन्ही विषयाचा यावर तुम्हाला फिरवून फारवून प्रश्न विचारतात. एक तर हिस्ट्रीमध्ये विचारेल किंवा पॉलिटीमध्ये विचारेल, कारण की दोन्ही सब्जेक्टला हे कायदे बिलकुल तुम्हाला दिले गेले आहेत. ठीक आहे, त्यामुळे कायदे एकदम सविस्तर समजून घ्या. इथे जो 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट पास करून दिला गेला, त्याचं महत्व असं की पहिलाच पॉइंट असा सांगतो या कायद्याचा की त्या पदाला चेंज केलं गेलं या कायद्यानुसार, आणि झालं असं की जो आतापर्यंत बंगालचा गव्हर्नर होता ते पदाला बदलून झालेलं की तो राहणार आता गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. आणि त्यानुसार आपल्या देशाचा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल होण्याचा मान जर कोणाला जातो तर तो आहे वॉरन हेस्टिंग. तर पहिला पॉइंट आधी नोट करा की त्यांनी काय केलं, गव्हर्नरच्या पदाला गव्हर्नर जनरल केलं. स्वतःच लिहा आता, गव्हर्नरच्या पदाला गव्हर्नर जनरल आणि पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग. पण ऍक्च्युली या उद्देश समजणे आवश्यक आहे ना. गव्हर्नर जनरलला अधिकार मिळाले, गव्हर्नर जनरलला अधिकार मिळाले की तो बंगाल आणि मद्रासच्या गव्हर्नरवर नियंत्रण ठेवणार. बंगाल आणि मद्रासच्या गव्हर्नरवर नियंत्रण ठेवणार. The Governor General of Bengal, the Governor General of Bengal got the right to supervise, control Governor of Bombay and Madras, to control the Governor of Bombay and Madras. लक्षात घ्या आतापर्यंत परिस्थिती काय होती. आतापर्यंतच्या परिस्थितीचा तुम्हाला एक आढावा किंवा एक फ्लोचार्ट बनवून देतो आहे की आतापर्यंत कोण कुणाला कसं काय सुपरवाइज करायचं. जसं मला वाटतं तुम्हाला हे सांगण्याची गरज नाहीये की आपल्या देशामध्ये सर्वोच्च प्रमुख, ठीक आहे, कोण आहेत तसे सर्वोच्च प्रमुख? प्रेसिडेंट ऑफ इंडिया. पण प्रत्यक्षात ऍडमिनिस्ट्रेशन कोण बघतं? प्राईम मिनिस्टर. तर प्राईम मिनिस्टरला ऑपरेट करण्याकरिता अजून कोणी आहे? प्राईम मिनिस्टरला ऑपरेट करण्याकरिता अजून कोणी आहे का कोणी? नाही ना. आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, इंडियन कॉन्स्टिट्यूशन. प्रेसिडेंट प्रेसिडेंट कुछ नहीं है अपने इधर का. आपण काय अमेरिका हो का? नाही. प्रेसिडेंटचं काम कुठं? तिकडे. आता का तिकडे? अरे बॉस तिकडे प्रेसिडेन्शियल सिस्टम आहे, आपल्याकडे पार्लमेंटरी सिस्टम आहे. प्रेसिडेन्शियल सिस्टम वेगळी, पार्लमेंटरी सिस्टम वेगळी. जिथे पार्लमेंटरी सिस्टम तिथे प्राईम मिनिस्टर हेड ऑफ द नेशन, जिथे प्रेसिडेन्शियल सिस्टम तिथे प्रेसिडेंट आहे. आपल्या देशाचा प्रेसिडेंटला काही काम नाही, त्याचं एकच काम आहे मस्तपैकी महागडा पेन घेणे, खिशामध्ये टाकणे, आणि जेव्हा तिकडे लेजिस्लेचर काही बिल बनवून याच्याकडे पाठवेल तो पेन काढेल, साईन करेल, विषय संपेल. हा काही कामाचा नाही आहे प्रेसिडेंट. मला पण फुलवा बस, त्याच्या पलीकडे काहीच नाही. जे काही पॉवर ज्यांच्या हातामध्ये आहे तो आहे प्राईम मिनिस्टर. पण प्राईम मिनिस्टर म्हणून का सुसाट आहे का? असं कसं? कॉन्स्टिट्यूशन कसा करताय? कॉन्स्टिट्यूशन बेसिकली प्राईम मिनिस्टरच्या पॉवर्सला रिस्ट्रिक्ट करते. कारण कॉन्स्टिट्यूशनने जेवढे पॉवर्स सांगितलेले आहेत की काय करू शकत नाही, काही नाही, बस त्याच आधारावर जेव्हा ते प्राईम मिनिस्टर वागू शकतात. आपली मनमानी कारभार थोडी करू शकतात. लास्ट टाइम लोकसभा इलेक्शन 2024 ला झाले. 5 वर्षाच्या टर्मसाठी लोकसभा येते, म्हणजे नेक्स्ट इयर 2029 ला इलेक्शन व्हायला पाहिजे. मग प्राईम मिनिस्टरची इच्छा आहे की जाऊ द्या ना रे, आता मागच्या 15 वर्षापासून मीच तर होतो, मग पुढच्या 5 वर्ष 10 वर्ष अजून राहिलं तर काय होऊन राहिलं? जाऊ द्या, इलेक्शन करू नका, पुढचे 5 वर्ष मीच राहणार. असं होणार का? नाही. हे तर अगेन्स्ट कॉन्स्टिट्यूशन किंवा अगेन्स्ट द लॉ झालं. तर त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन प्राईम मिनिस्टरला ऑपरेट करेल. पण कॉन्स्टिट्यूशन प्राईम मिनिस्टरला ऑपरेट करताय तर प्राईम मिनिस्टरच्या अंडर पण तर कोणी ना कोणी असणार ना. तर त्याचं कॅबिनेट, त्याच्या कॅबिनेटमध्ये कोण कोण असतात? मग फायनान्स मिनिस्टर आहेत, त्यानंतर तुमचे डिफेन्स मिनिस्टर आहेत, होम मिनिस्टर आहेत, रेल्वे मिनिस्टर्स आहेत, पूर्ण एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आहे.
तर त्यावेळेस कंपनीचं ऍडमिनिस्ट्रेशन कसं चालायचं आधी त्याला जरा सांगण्याचा प्रयत्न करतो. 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट व्हायच्या आधी पद कसे होते की बाबा गव्हर्नर कुठले कुठले तर 3 प्रांताचे. आता हे 3 प्रांत कोणते हे सांगण्याची गरज नाहीये. आपण बिलकुल पहिल्याच लेक्चरमध्ये किंवा कर्नाटक वार सुरू करत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं हे सेंटर्स कंपनीच्या हातामध्ये होते. पॉंडिचेरी आणि चंद्रनगर फ्रेंचांच्या हातामध्ये होते. हळूहळू त्यांनी बॉम्बे, मद्रास आणि बेंगॉलमध्ये आपले पॉवर वाढवले आणि बऱ्यापैकी तिथे आता कंपनी रूल करून राहिली असं आपण म्हणू शकतो. तर ऑफकोर्स जर या प्रदेशामध्ये रूल आहे कंपनीचा तर इथे ते आपले अधिकारी तर अपॉइंट करतील ना. तर मग अधिकाऱ्याच्या नावाने बंगालमध्ये कोण होतं रॉबर्ट क्लाइव्ह पण बघितला. सेम बॉम्बेमध्ये सुद्धा गव्हर्नर होता आणि सेम मद्रासमध्ये सुद्धा गव्हर्नर होता. सो मद्रासचा गव्हर्नर ऑफकोर्स ऑपरेट करेल, बॉम्बेचा बॉम्बे करेल आणि इकडे बंगालचा जो गव्हर्नर आहे त्याचे अधिकार क्षेत्र बंगालपर्यंतच आहे. बिलकुल बंगालचा गव्हर्नर इथले गव्हर्नर्स आहेत ना, तिघांचे पोस्ट सारखेच आहेत रे, गव्हर्नर गव्हर्नर गव्हर्नर. पण प्रश्न असा आहे की या तिघांना ऑपरेट करण्याकरिता वर कोण आहे का, तर भारतामध्ये 1773च्या रेग्युलेटिंग नव्हतं, कोणीच नव्हतं. या तिघांच्या वर नेमकं काय होतं तर या तिघांच्या वर होती कंपनी, ईस्ट इंडिया कंपनी. ईस्ट इंडिया कंपनी यांना गाईडलाईन द्यायची आणि त्या गाईडलाईन नुसार हे काम करायचे. मग या तिघांच्या वर जर ईस्ट इंडिया कंपनी आहे तर विचार करा कंपनी कुठे भारतामध्ये, मुंबईमध्ये सेंटर टाकून आहे का? अरे कंपनी इंग्लंडची आहे, त्याचे सगळे कोर्ट ऑफ डायरेक्टर इंग्लंडमध्ये बसतात. कंपनी स्थापन झाली तर यांच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर मध्ये म्हणजे जे मालक होते 24 मालक होते 24, तर ते 24च्या 24ही मालक तिकडे इंग्लंडमध्ये बसतात. पण इंग्लंडमध्ये बसून या तिघांना सुपरवाइज करणे यांना अवघड नाही आहे का रे? आहे ना. तर म्हणून 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनी काय केलं तर 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट असं म्हणते की आता जो बंगालचा गव्हर्नर आहे ना त्याला प्रमोट करून टाकू, त्याचं प्रमोशन करू आणि त्याचं प्रमोशन करून केलं त्याला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल आणि याला मग अधिकार दिले की बाबा तू बॉम्बे आणि मद्रासच्या गव्हर्नरला सुपरवाइज करशील. कळलं आता नेमकं हा पॉइंट काय? मग आता बघा स्ट्रक्चर कसा निर्माण झालेला. आता जर आपण बघायला गेलं तर ठीक आहे, सगळ्यात वर किंवा सगळ्यात वरही आपण काहीतरी, कारण की पुढे पुन्हा आपल्याला बघायचं आहे. इथे ईस्ट इंडिया कंपनी आणि ईस्ट इंडिया कंपनीला आता अँसरेबल कोण आहे? गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. ठीक आहे, कारण की 1773 दिले आणि गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल हा नेमका कुणाला ऑपरेट करतोय? बॉम्बे आणि मद्रासच्या गव्हर्नरला. ठीक. सो आता अशा प्रकारे चार्ट बनला. सगळ्यात खाली बॉम्बे आणि मद्रासचे गव्हर्नर, याच्यावर बंगालचा गव्हर्नर जनरल, बंगालच्या गव्हर्नर जनरलला सुपरवाइज करणार आहे ईस्ट इंडिया कंपनी. आणि जर ईस्ट इंडिया कंपनीला काही आपण त्याच्यावर ठेवायला गेलो तर काय ठेवायला पाहिजे? नाही बाळा, बोर्ड ऑफ कंट्रोल हा कंपनीचेच मालक म्हणजे तिथेच आले ते कंपनीमध्ये. बोर्ड ऑफ कंट्रोल तसं घ्या. ब्रिटिश पार्लमेंट लक्षात घ्या, ब्रिटिश पार्लमेंट अस्तित्वात आहे. पहिली गोष्ट 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट कोणी बनवला मला सांगा? ज्याला लेजिस्लेचरचा अर्थ करतो त्याला मराठीमध्ये आपण कायदे मंडळ म्हणतो. कायदे मंडळ, लेजिस्लेचर, ज्याला कायदा करण्याचा अधिकार आहे असं मंडळ म्हणजे कायदे मंडळ, त्याला आपण लेजिस्लेचर म्हणणार. लेजिस्लेचर म्हणून कायदा करण्याचा अधिकार फक्त त्यांना आहे. हा जो 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट पाठवला तर कोणी पाठवला? ब्रिटिश पार्लमेंटनी पाठवला. म्हणजे ब्रिटिश पार्लमेंट ऍटलिस्ट अप्रत्यक्षरित्या इनडायरेक्टली कंपनीला ऑपरेट करत आहे ना. तर ऑफकोर्स याच्यावर कंपनीच्या वर आपल्याला मांडावं लागेल ब्रिटिश पार्लमेंट. आता अशी रचना आहे. पण याच वॉरन हेस्टिंगच्या काळामध्ये 1784 पर्यंत जाता जाता आपल्याला या रचनेमध्ये अजून बदल करायचा. तो काय ते आपण बघू 1784ला. पण ऍटलिस्ट आता तुम्ही जे लिहिलंय त्याच्या खाली असा फ्लोचार्ट करून ठेवा की 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनी अशी आता हे केली आहे रचना. वर ब्रिटिश पार्लमेंट, खाली ईस्ट इंडिया कंपनी, त्यानंतर गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल, त्याला सविस्तर लिहा. नेक्स्ट पॉइंट 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनी जे केलेलं तेही मांडून घेऊ आणि त्यानंतर त्याला भले समजत बसू आपण. हा एक पॉइंट राहिलेला. या 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टने अजून एक महत्वपूर्ण बदल केलेला. जसं बंगालचा आता गव्हर्नर जनरल तर झाला, ठीक आहे, बदल झाला. पण बंगालसाठी पूर्ण फायनल डिसिजन घेण्याचा फायनल राईट त्याला दिला गेला. तर काय केलं गेलं? काउन्सिल तयार केलं गेलं. काउन्सिलमध्ये अजून 4 मेंबर्स टाकले गेले
आणि ते 4 मेंबर्स आणि हा गव्हर्नर जनरल असे 5 मिळून कोणतंही डिसिजन घेतील असं ठरवलं गेलं. जसं एक्झाम्पल घेऊ, तुम्हाला जर थोडं पॉलिटी बद्दल माहित असेल, इंडियन पॉलिटी बद्दल, तर आपल्या देशासाठी पूर्ण निर्णय हे एकटे प्रधानमंत्री नाही घेत. प्रधानमंत्रींचं एक कॅबिनेट आहे, त्या कॅबिनेटमध्ये पूर्ण कॅबिनेट मिनिस्टर्स असतात आणि कुठलंही डिसिजन घेण्याकरिता निर्णय घेतं. एकटे प्रधानमंत्री निर्णय घेऊ शकत नाही. ठीक आहे. स्पेस टेक्नॉलॉजीनी रस्ते बनवलेले आहेत, माहित आहेत की बिलकुल पावसाळ्यात गाडी काढली की 5-10 मिनिटांमध्ये आपलं एवढी जबरदस्त आपण टेक्नॉलॉजी वापरली. जे काही आहे म्हणजे जे काही आपल्याला करायचं, हे करायचं, ते करायचं, इकडे पूल बांधायचे, ते करायचं आहे, कॅबिनेट डिसिजन घेतं प्रत्येक गोष्टीला. ठीक. तर इथे म्हणून एक प्रॉपर व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. इथे कायद्याने म्हटलं की एकटा गव्हर्नर जनरल हा बेंगॉल नाही आहे, त्याच्या मदतीकरिता एक काउन्सिल निर्माण झालाय. त्या काउन्सिलमध्ये 4 मेंबर्स असतील. अरे त्या 4 मेंबर्सची स्टोरी आपल्याला बघायचं आहे उद्या. खूप जबरदस्त स्टोरी आहे, कॉमेडीज आहे. बारवेल, क्लेवरिंग, मॉन्सन, फिलिप फ्रान्सिस हे 4 मेंबर्स होते. आणि या 4 मेंबर आणि हा एक माणूस 5 यांच्यामध्ये असे भांडणं, असे तमाशे, ते काय होते ते आपण नंतर बघणारच. पण मुद्दा बघा काय ठेवलं गेलं. लोकांनी मिळून घ्यायचा, पण गव्हर्नर जनरलला खास वेळ दिला होता. तो काय डिसिजन घेत असताना, जसं एक्झाम्पल घेऊ, एक्झाम्पलसाठी की पकडून चला की मी गव्हर्नर जनरल आहे आणि हे माझ्या काउन्सिलचे मेंबर्स आहेत 4. डिसिजन घेत असताना, कुठलेही डिसिजन घेत असताना आपण फायनली काय करणार, मत देणार की बाबा हे करायचं आहे की नाही करायचं आहे. ऑफकोर्स कोणी पॉझिटिव्ह राहू शकते, कोणी निगेटिव्ह राहू शकते. काय वाटते 5 पैकी किती लोकांनी त्याला होकार द्यायला पाहिजे तर त्याला पारित केलं जाईल? मेजॉरिटी 50% प्लस. जसं आता हिशोब, मेजॉरिटीचा हिशोब एकदम क्लिअर ठेवा बरं का. ऑगस्टमध्ये आपण पिकनिकला जाणार आहोत, तर तुम्हाला जर विचारलं म्हणजे 50 बसले, 50 पोरांना बाबा कुठे चालायचं रे, पचमडी चालायचं, चिकन, ऍटलीस्ट पचमडीसाठी 50 लोक असतील तर ऍटलीस्ट किती लोकांनी होकार द्यायला पाहिजे? 25 पेक्षा एक जास्त म्हणजे 26 लोकांनी होकार दिला आपण पचमडी, किंवा 26 लोकांनी चिखलदऱ्यासाठी होकार दिला तर आपण चिखलदरा जाणार. सोबत बसा, कधीच नाही येणार. पण तरी एक्झाम्पल आपण बघतो की मेजॉरिटी कसं असते, मेजॉरिटी काय राहू शकते, आपण तो भाग बघितला. ठीक आहे. तर इथे डिसिजन 5 लोक आहेत तर ऍटलीस्ट 3 लोकांनी होकार द्यायला पाहिजे, 2 लोक अगेन्स्ट जाऊ शकतात. इथे मात्र गव्हर्नर जनरलला स्पेशल राईट मिळाले की जर कुठलेही डिसिजन घेत असताना कास्टिंग वोट देण्याचा अधिकार गव्हर्नर जनरलचा. कास्टिंग वोट आपण म्हणतो निर्णायक मत. निर्णायक मत कधी आपण देऊ शकतो? एक्झाम्पल घेऊ. पहिली गोष्ट मला सांगा, 5 लोक जर आहेत तर 5 लोकांमध्ये इक्वल मते पडू शकतात का? एक तर यार 3 विरुद्ध 2 राहील, 4 विरुद्ध 1 राहील, तर 5 एका साईड राहतील. इक्वल मत पडू शकते का? नाही. पण मला सांगा की यातले एका दिवस कुठला एक माणूस गायब असेल किंवा एकाचा मुर्दा पडला, मेल समजा, पद खाली झालं, जर हे मेंबर्स पूर्ण मिळून गव्हर्नर जनरल मिळून जर 4 असतील तर 4 लोक त्याच कंडिशन मध्ये 5 लोकांमध्ये इक्वल मध्ये पडण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. ठीक आहे. तो राईट दिला गेला, जर मते पडली तर कास्टिंग वोट देण्याचा राईट हा तुमचा राहणार आहे. लक्षात घ्या, कारण की पुन्हा आपण जेव्हा काउन्सिल बघू ना तेव्हा आपल्याला याबद्दल बोलायचं आहे. ठीक आहे. तर एक पॉईंट तर आपला झाला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल, आणि त्याला काय अधिकार मिळाले ते झालं. एक्झिक्युटिव्ह काउन्सिल त्याचं निर्माण झालं आहे 4 मेंबरचं, हे तुम्ही नंतर लिहून घ्या, आधी मी तुम्हाला समजवतो. आणि त्यानंतर पुन्हा एक महत्वाची घटना 1770 रेग्युलेटिंग ऍक्टनी केली, ती ही की या कायद्यानुसार आपल्या देशामध्ये पहिल्यांदाच बंगालच्या शहरामध्ये आपल्या देशाचं पहिलं सुप्रीम कोर्ट स्थापन झालं होतं. फर्स्ट सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. आणि ते फर्स्ट सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया म्हणणे ते स्टेटमेंट चुकीचं होऊन जाईल. त्याला आपण म्हणणार फर्स्ट सुप्रीम कोर्ट ऑफ बेंगॉल. कारण त्या सुप्रीम कोर्टची किंवा सुप्रीम कोर्टची जी ज्युडिशरी होती, ज्युरिडिक्शन जे होतं त्याचं, ज्युरिडिक्शन अधिकार क्षेत्र, त्या बेंगॉल स्थापन झालेल्या कलकत्त्याच्या सुप्रीम कोर्टचं जे ज्युरिडिक्शन होतं बंगालपर्यंत सीमित होतं. म्हणजे बॉम्बे किंवा मद्रासचे केसेस डायरेक्ट पुन्हा एकदा सांगतोय कारण की याला समजणे आवश्यक. तुम्हाला सुप्रीम कोर्टच्या सुप्रीम कोर्टचा जो फर्स्ट चीफ जस्टिस होऊन गेलाय ना, तो होता एलिझिम्पे. हा वॉरन हेस्टिंग या भाऊचा खूप जवळचा मित्र.
और दोनों वीर और जय ने मिलके बहुत मलाई खाई, भयंकर करप्शन केलं. अरे शाळेतले मित्र होते लहानपणापासून सोबत. आणि बघा, एक तर झाला आहे हेड ऑफ दी बेंगॉल आणि दुसरा हेड ज्युडिशरी. तर दोघांनी मिळून एवढे काम करून हे सगळे किस्से बघायला मध्ये म्हटला. पण याला समजणे आवश्यक की मी तुम्हाला म्हणतोय की साधारणतः ज्याची जी ज्युडिशरी होती या सुप्रीम कोर्टची, या सुप्रीम कोर्टची ज्युडिशरी कुठं तर बघा, बंगाल या भागामध्ये, मद्रास इथे आहे, बॉम्बे इथे. इथे सुप्रीम कोर्ट स्थापन झालं 1773 ला. त्याची ज्युडिशरी म्हणतोय बंगालमध्ये. म्हणजे जर बंगालचे केसेस असतील तर बंगालचे केसेस डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकतात. ठीक आहे. पण मग याचा अर्थ असा का की बॉम्बे आणि मद्रासचे केसेस इथे जाऊ शकत नाही? तर याचे दोन उत्तर आहेत. एक, नाही जाऊ शकत. दुसरं उत्तर, जाऊ शकतात. पहिलं उत्तर काय म्हटलं? बेंगॉलच्या कलकत्ताच्या सुप्रीम कोर्टमध्ये बॉम्बे आणि मद्रासचे केसेस जाऊ शकतात का? तर याचं पहिलं जाऊ शकतात, दुसरं सांगितलं जाऊ शकतात. कसे जाऊ शकतात आणि कसे नाही जाऊ शकत समजून घेऊया. एक्झाम्पल पकडून चला की बॉम्बेमध्ये केस चालू आहे. ऑफकोर्स केस आहे तर त्यामध्ये दोन पक्ष आहेत, दोन पार्टीज आहेत. एक्झाम्पल साठी ए आणि बी. जर ए जिंकला आणि बी जर केस हरला तर हरलेल्या माणसाला गरज आहे ना की नाही बॉस ऊपर के कोर्ट में जाना है. ठीक है. बी जर एला चैलेंज करत असेल, भाऊ या मैं हार गया लेकिन देख ले मैं रुकूंगा नहीं, मैं तेरे को सुप्रीम कोर्ट में लढूंगा, हे म्हणत असेल, चल मी नाही भेट, मला माहित आहे माझी बाजू बरोबर आहे, कुठे घेऊन चाल रे, मीच केस जिंकेल. या परिस्थितीमध्ये दोन्ही पक्ष रेडी आहेत ना? म्हणजे बी चॅलेंज करतो आहे म्हणतो चालणार आहे, कुठं घेऊन चालतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. दोन्ही पक्ष जर रेडी असतील तर बाहेरच्या प्रांताचे केसेस सुद्धा बंगालमध्ये जाऊ शकतात. मात्र हरलेला माणूस चॅलेंज करून आला की चाल सुप्रीम कोर्टामध्ये कलकत्त्याचा, आणि जिंकलेला माणूस तूच जा एकटा, मी नाहीये, मी कशाला येऊ? म्हणजे दोन्ही पक्ष रेडी आहेत का? नाही. या परिस्थितीमध्ये बाहेरच्या प्रांताचे केसेस सुप्रीम कोर्टमध्ये येऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला सांगितलं की उत्तर दोन्ही आहेत. केसेस जाऊ पण शकत होते आणि नाही पण जाऊ शकतात. पण पैकी एकच क्लिअर, सुप्रीम कोर्ट. ठीक आहे. या व्यतिरिक्त हा तर जो फोर्थ पॉइंट तर आपण आधीच लिहिले की काय झालं की नेमकं बंगालच्या गव्हर्नर जनरलला मद्रास आणि बॉम्बेच्या गव्हर्नरवर कंट्रोल ठेवण्याचा अधिकार प्राप्त झाला. ठीक आहे. इथपर्यंत डाऊट? या पॉइंट पर्यंत हे 4 पॉइंट्स लिहून घ्या. याच्या आधी मी काही लिहून दिलं मराठीमध्ये? काहीच नाही. हे तर लिहिलं ना आपण की 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनी बंगालचा गव्हर्नर जनरल झाला, हे लिहिलं ना. आणि हे लिहिलं मग की त्याला मद्रास आणि बॉम्बेच्या गव्हर्नर अधिकार मिळाला, हेही लिहिलं. मग कसं म्हणतं काही? ठीक आहे, पुढे असं लिहा. इंग्लिश मिडियम जे आता लिहून देतोय ना ते तुमचं इथे आहे बरं का. इथे जे आहे तेच लिहून देतोय, काही वेळ नाही लिहून देत. ठीक आहे. फक्त तुम्ही इंग्लिश मिडियमला ऍटलीस्ट लिहा इथे, कारण की आहेत, मी मराठी मिडियमला लिहून देतो. दोन्ही लँग्वेज सांगणे वेळ जातो बाळांनो. तिथे आहेच ना, तुम्ही लिहून घ्या. एक्झिक्युटिव्ह काउन्सिल लिहा. याच कायद्याने गव्हर्नर जनरलचं किंवा गव्हर्नर जनरल करिता एक कार्यकारी मंडळ स्थापन करण्यात आले, ज्यात 4 सदस्य करण्यात आले. बंगालीकरिता कोणतेही निर्णय या काउन्सिलला बंगालकरिता कोणतेही निर्णय या काउन्सिलला मेजॉरिटीने घ्यायचे होते. समान मते पडली असल्यास केस ऑफ टाय द गव्हर्नर जनरल हॅज राईट टू. ओके डन. सेकंड पॉइंट जो तुम्हाला नोट करायचा होता तो सुप्रीम कोर्ट ऑफ कॅलकटा. येऊन घ्या. याच कायद्याने 1773 सुप्रीम कोर्ट नाही लिहिलं पण आपण आधीच झालं लिहिलं. 1773च्या कायद्याने बंगालच्या कलकत्त्यामध्ये सुप्रीम कोर्टची स्थापना झाली. याचा पहिला चीफ जस्टिस सरन्यायाधीश एलिज इम्पे. लिहून घ्या. फर्स्ट
चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट एलिस इम्पे, आणि या व्यतिरिक्त इतर 3 जजेस, एक एलिस इम्पे, फर्स्ट चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट एलिस इम्पे अँड 3 अदर जजेस. एकदा प्रश्न बनलाय की याचं कंपोजिशन काय होतं फर्स्ट सुप्रीम कोर्टचं, म्हणजे भारताच्या सुप्रीम कोर्टमध्ये किती जजेस बसून राहिलेत, सरकारची थोडी मेहरबानी, किती झाले, असेल होते जस्टिस, बाकीचे 33 असे. तर इथे ऑफकोर्स एक कंपोजिशन आहे ना, तर ऑफकोर्स इथे सुप्रीम कोर्टचं सुद्धा एक कंपोजिशन दिसते, एक चीफ जस्टिस आणि या व्यतिरिक्त 3 अदर जजेस आपल्याला दिसतात. ठीक आहे, एकदा पडलाय कंपोजिशनवर प्रश्न. ठीक आहे, बाकी या व्यतिरिक्त अजून काय झालेलं आपलं, अजून नाही आहे काही, एवढंच आपण बघितलेलं. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट का हेडिंग दिवाणी आणि फौजदारी न्यायालय, सिव्हिल अँड क्रिमिनल कोर्ट. दिवाणी आणि फौजदारी न्यायालय, सिव्हिल अँड क्रिमिनल कोर्ट. आधी तर मला हे सांगा की तुम्हाला काय माहित आहे दिवाणी न्यायालय, फौजदारी न्यायालय, सिव्हिल अँड क्रिमिनल कोर्ट बद्दल. अरे तुम्हाला तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये नक्कीच तुमच्या डिस्ट्रिक्टचा कोर्ट माहित असेल, ज्या ज्या जिल्ह्यात, आणि तिथे लिहिलेलं असेल की दिवाणी नाही, असं लिहिलं असते ते सत्र आणि जिल्हा व सत्र न्यायालय असं लिहिलं जाते त्याला. ठीक आहे, डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट. आता या डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट मध्ये दोन्ही प्रकारचे केसेस चालतात, एक प्रकार दिवाणीचे, दुसरे प्रकार फौजदारीचे. बघा काय आहे सिव्हिल अँड क्रिमिनल. सिव्हिल प्रोसिजर वेगळी असते, क्रिमिनल प्रोसिजर वेगळी असते. बघा जेव्हा कोर्टामध्ये कुठलेही केसेस जातात तर केसेस कशासाठी जातात, साधारणतः डिस्प्यूट्स किंवा क्राईम, अजून काय राहू शकते. डिस्प्यूट म्हणजे क्राईम झाला का, आणि क्राईम म्हणजे डिस्प्यूट झाला का, नाही. डिस्प्यूट वेगळा आहे, वादविवाद, आणि क्राईम ऑफकोर्स वेगळा आहे. डिस्प्यूट कसे राहू शकतात, फॉर एक्झाम्पल घेऊया, 2 भावामध्ये प्रॉपर्टीला घेऊन डिस्प्यूट आहे, घरामध्ये प्रॉपर्टीला घेऊन डिस्प्यूट आहे, नवरा बायको मध्ये डिस्प्यूट आहे. ठीक आहे, आणि बिलकुल आता बायको म्हणते की बिलकुल याचं थोबड नाही पाहायचं, मला याच्या दूर जायचं आहे, डायव्होर्स पाहिजे, परिस्थिती अशी आहे. तर बघा मुद्दा काय आहे, डिस्प्यूट. तर बघा प्रॉपर्टीचे केसेस, असेटचे केसेस, डायव्होर्सचे केसेस, फॅमिली मॅटर, हे डिस्प्यूट्स आहेत ना, डिस्प्यूट्स आहेत. जेव्हा केसेस डिस्प्यूटच्या नावाने जातात तेव्हा आपण त्या कोर्टाला सिव्हिल कोर्ट म्हणतो, त्याला आपण दिवाणी न्यायालय म्हणतो. सो एकदम डोक्यामध्ये फिट करून टाका, कारण की तुम्हाला पॉलिटीमध्ये सुद्धा ज्युडिशरी शिकायचं आहे, तिथे सुद्धा हेच बघावं लागेल. तर ऍटलीस्ट टाका की ज्याला आपण दिवाणी केसेस म्हणतोय, दिवाणी कोर्ट म्हणून राहिलेलो आहे, सिव्हिल कोर्ट म्हणून राहिलो आहे. सिव्हिल कोर्ट म्हणजे डिस्प्यूट संबंधीचे केसेस त्यामध्ये येतील, ज्यात प्रॉपर्टी, असेट, फॅमिली मॅटर्स संबंधीचे केसेस असणार. आणि त्या प्रकारचा कोर्ट आहे ज्याला आपण क्रिमिनल कोर्ट म्हणतोय, ज्याला आपण फौजदारी न्यायालय म्हणतो, ते क्राईम रिलेटेड केसेस असणार आहे. कोणी कोणाचा खून केलाय, कोणी कोणाचा विनयभंग केलेला आहे, कोणी कोणाला शिव्या दिलेल्या आहेत, हाणामारी केलेली आहेत, सगळे असे क्राईम रिलेटेड मुद्दे जे आहेत ते क्रिमिनल कोर्ट मध्ये जातील. ठीक आहे, एक्झाम्पल किंवा आता एक्झाम्पल घेतो की नवरा बायको बद्दलचा वाद, तोपर्यंत जर ती केस बनली, पण वाद आहे, घरी चांगलंच वातावरण पेटलं होतं, बिलकुल सहनच होत नाहीये, आता तू इधर मैं उधर, पण असं होऊ नये, बायको होती, नवऱ्यांनी काहीतरी म्हटलं, तिला घेतलं, दिलं त्याच्या टारक्यावर, रक्तबंबाळ, म्हणजे आता क्लिअर आहे. हा, असं सांगावं लागतं, मग बरोबर समजते. हे दिवाणी ते फौजदारी, डिस्प्यूट केसेस सिव्हिल मध्ये, क्राईम रिलेटेड केसेस क्रिमिनल केसेस मध्ये. आपल्या देशामध्ये फर्स्ट सेटअप, व्यवस्थेचा सेटअप या माणसाने केलं, वॉरन हेस्टिंगनी. आधी आपल्या देशामध्ये ज्युडिशियरी सिस्टम या प्रकारे नव्हती. प्रश्न असा आहे की आपल्या देशामध्ये न्यायालयीन व्यवस्था नव्हती का, असं नाही, ते होती, पण कशी होती आणि कोण न्यायदान करायचं त्याला समजून घ्या. काळामध्ये न्यायदान माणसाच्या हातामध्ये होता, आणि तो माणूस होता त्या गावाचा जमीनदार.
जमीनदारच त्या भागाचा कलेक्टर, तो जमीनदारच त्या भागाचा एसपी, तो जमीनदारच त्या भागाचा जो आहे तो सगळं 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 जमीनदारांनी स्पेशल राईट घेतले होते. आता जमीनदार ही काही कम्युनिटी नाही आहे, हे तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज. म्हणजे जातीमध्ये येणार का जमीनदार? जात आहे का? काही नाही. काय आहे? क्लास आहे. कधी निर्माण झाली? अच्छा, हे क्लास निर्माण झाली आहे बॉस. अच्छा, आता मला सांगा, तुमच्यापैकी तुमच्या कुणाचे पूर्वज जमीनदार? असं आहे ना बेटा? मला वाटलं असं होतं ते. असं नाही ना? हा, ठीक आहे. नाही होते जमीनदार, थे शायद हाँ रह सकते हैं, रह सकते. आधी मी क्लिअर म्हणजे विचारून घेतलेलं बरं, कारण की ऍक्च्युली हा जो क्लास होता, हा क्लास मिडॅवल एज निर्माण झाला. ज्यांच्या हातात थाउजंड्स ऑफ हेक्टर जमीन होत्या. थाउजंड्स ऑफ म्हणतो, गावच्या गाव यांच्याकडे राहायचे. 100 गाव, 500 गाव, 1000 गावाच्या जमिनीचे मालक कोण? जमीनदार. पण जमीनदारी सिस्टम ही एक गिफ्टेड सिस्टम होती. गिफ्ट मिळालेलं होतं जमिनी. कोणी दिले? राजांनी. कशासाठी दिले? मिडायवल में पडेंगे, इथे आता त्यात जायची गरज नाहीये. पण जमीनदारी सिस्टम जी होती ती गिफ्टेड सिस्टम होती. राजांनी ज्यांना ज्यांना जमिनी गिफ्ट म्हणून दिलेल्या ते झाले त्या जमिनीचे मालिक आणि ते होते जमीनदार. पण आता बघा, जमीन आता ऑफकोर्स तो जमिनीचा मालिक आहे म्हणजे त्या गावाचा मालिक आहे म्हणजे तिथे राहणाऱ्या प्रत्येक लोकांचा मालिक झाला. आणि लोकांचा मालिक झाला म्हणजे ऑफकोर्स लोकांमध्ये जर डिस्प्यूट असतील कोण सॉल्व्ह करणार? त्यामुळे जमीनदारच सगळं काय होतं रे बाबा. आणि परिस्थिती बघा मग काय राहणार. जर मग आता ते सगळं काही जमीनदाराच्या याच्यावर निर्भर करते की समोरच्याला शिक्षा काय द्यायची आहे. रूल बुक नुसार तर काही चालणार नाहीये. त्याला जसं वाटते तसं वागणार नाही का रे तो. म्हणजे मग मुद्दा असा व्हायचा की जर कोणी खून खराबाई करून टाकला, कोणी मर्डर करून टाकला, पण तो त्याच्या जवळचा असेल किंवा जमीनदाराला जर त्यांनी अजून पैसा दिला, आणि कोणी बिचाऱ्यांनी गरीब माणसांनी चोरी जरी केली तरी पण फाशी देण्याचा अधिकार जमीनदाराला. तर अशी ज्युडिशरी सिस्टम त्या कालखंडामध्ये होती. त्या ज्युडिशरी सिस्टमला पूर्णपणे समाप्त करून प्रॉपर लिगल वे मध्ये आपल्या देशामध्ये न्यायालयीन व्यवस्थाचं सेटअप करण्याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर तो वॉरन हेस्टिंग आहे. पहिल्यांदाच होत आहे बरं का, लक्षात घ्या. तुम्हाला बिलकुल विचारलं जाणार की कोणी आपल्या देशामध्ये ज्युडिशरी सिस्टमचं सेटअप करण्याचं श्रेय घेतलं? वॉरन हेस्टिंग. पुढे जसं जसं जाऊ, जसं कॉर्नवॉलिस बघणार आहोत किंवा अजूनही पुढचे जे बघणार आहोत, त्यांच्या काळामध्ये चेंजेस येतील या ज्युडिशरीमध्ये. पण पहिल्यांदा जेव्हा सेटअप झालं तेव्हा ते सेटअप कसं झालं त्याला मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय. बघा, एक तर होतं सिव्हिल कोर्ट आणि दुसरं सिव्हिल कोर्टचे 2 पार्ट्स पडायचे. एक अप्पर सिव्हिल कोर्ट आणि या व्यतिरिक्त लोअर सिव्हिल कोर्ट. सेम क्रिमिनलचा जरी विचार केला तर क्रिमिनल सुद्धा अशाच प्रकारे 2 पार्ट मध्ये डिवायडेड होतं. एकाला आपण म्हणणार अप्पर क्रिमिनल कोर्ट आणि बिलकुल त्याच्या आपण जर कोर्ट स्थापन केले तर कोर्टमध्ये आलेल्या केसेसवर जजमेंट देण्यासाठी आपण बिलकुल जजेस पण करणार ना. आपल्याला हे बघावं लागेल की नेमकं लोअर कोर्टामध्ये आणि अप्पर कोर्टामध्ये जजेस कोण राहायचे, मॅजिस्ट्रेट कोण काम करायचं. तर वॉरन हेस्टिंगनी काय केलं? वॉरन हेस्टिंगनी लोअर कोर्टमध्ये ऍज अ जज म्हणून ज्याला अधिकार दिले होते न्यायदान करण्याचं, जजमेंट द्यायचं, त्या जिल्ह्याचा कलेक्टर हे अधिकार दिले गेले होते. लक्षात घ्या, पहिल्यांदा जेव्हा कलेक्टर हे पद निर्माण झालं आपल्या देशामध्ये तर बेसिकली मग मी तुम्हाला सांगितलं की कलेक्टर जे नेमकं त्याचं मुख्य काम काय आहे, तो रेव्हेन्यू कलेक्टर असतो. हे तर त्याचं मुख्य काम झालं. पण त्याच्या व्यतिरिक्त त्याला अजून हे काम सुद्धा देतो करणार. या व्यवस्थेला लक्षात घ्या, पोलीस येईल त्याला ही गोष्ट खटकणार आणि तो म्हणणार बॉस हे काही प्रॉपर डिसेंट्रलायझेशन नाही आहे. डिसेंट्रलायझेशन विकेंद्रीकरण म्हणतो. तर बघा, केंद्रीकरण म्हणजे सेंट्रलायझेशन, विकेंद्रीकरण म्हणजे डिसेंट्रलायझेशन. आपण जेव्हा डिसेंट्रलाइज करतो, अधिकार सेपरेशन ऑफ पॉवरच्या तत्वानुसार काम करतो, त्याला आपण डिसेंट्रलायझेशन म्हणणार. जसं एक्झाम्पल घेऊया, माहित पडते की प्रयास अकॅडमी मध्ये एक सेंट्रलायझेशन झालेलं आहे आणि प्रणय सातपुते अधिकार आपल्या हातामध्ये घेतलेले आहेत. प्रणय सातपुते तुम्ही असतो.
तोच माणूस हिस्ट्री शिकवतो, पॉलिटिक्स शिकवतो, इकॉनॉमिक्स शिकवतो, जीएस शिकवतो, सगळे विषय शिकवतो, मराठी शिकवतो, इंग्लिश शिकवतो, हिंदी शिकवतो, ते शिकवतो, रिसेप्शन मध्ये तोच बसतो, इन्क्वायरी तोच देतो, पैसा तोच घेतो, तोच भरून घेतो, झाडू तोच मारतो, पोछा तोच मारतो, सगळे काम एकच माणूस करतो, सेंट्रलायझेशन. पण जेव्हा मी अधिकार वेगवेगळ्या लोकांच्या हातामध्ये सोपवेल की बाबा एक काम करा, रिसेप्शन मध्ये रिसेप्शन साठी मी एक दुसरा व्यक्ती अपॉइंट केलेला आहे, झाडू मारण्यासाठी इंग्लिश या मीडियम साठी किंवा या लँग्वेज साठी विषयांसाठी वेगळा फॅकल्टी आपण अपॉइंट केलेला आहे, तर मी काय करतोय, माझ्या पॉवर्सला डिस्ट्रीब्यूट करतोय ना, डिस्ट्रीब्यूट करतोय. जेव्हा आपण पॉवर्सला डिस्ट्रीब्यूट करणार तेव्हा समजून जायचं की आपण इथे करतो आहोत विकेंद्रीकरण म्हणजेच डिसेंट्रलायझेशन. थोडंफार समजलं. 1861 बघणारच. कलेक्टरच्या हातामध्ये रेव्हेन्यू कलेक्शनची कामं आहेत आणि ऍज अ जज म्हणून तो सुद्धा सेंट्रलायझेशन नाही का झालं, याला डिसेंट्रलाइज करण्याचं काम पुढे होणार आहे, लॉर्ड कॉर्नवॉलिस करणार आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार. आता मात्र वॉरन हेस्टिंग आहे आणि वॉरन हेस्टिंगनी याला याच्या हातामध्ये ते अधिकार दिले आहेत. ठीक आहे. सो लोअर कोर्ट न्यायदान कलेक्टर, पण जो अप्पर कोर्ट आहे सिव्हिल कोर्ट, कोर्टामध्ये न्यायदान देण्यात स्वतः गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल करायचा आणि यासाठी त्याला त्याच्या काउन्सिलमध्ये किती सदस्य होते रे? 4 होते. त्या 4 पैकी 2 सदस्य ते त्याच्या म्हणजे अप्पर कोर्टामध्ये न्यायदान स्वतः गव्हर्नर जनरल आणि त्याच्या काउन्सिल मेंबर झाले. ठीक आहे. इथपर्यंत तिकडे मागे क्लिअर आहे बघा तिकडे. ठीक. आता एक महत्वाची गोष्ट आपल्याला हे बघावं लागेल की आपण जर हे 2 पार्ट केले मी अमाऊंट मध्ये तुम्हाला समजून देतो आहे. लोअर कोर्टमध्ये जे केसेस यायचे खालचे केसेस लोअर कोर्टमध्ये जायचे आणि 500 रुपयापेक्षा अधिक व्हॅल्यूचे केसेस अप्पर कोर्टमध्ये जायचे. आता तुमचं कन्फ्युजन फक्त हे राहील, पैसा क्या कर रहा है? 500 रुपये थोडा आता आठवा की आपण जे केसेस बघितले तर मी तुम्हाला काय म्हटलं, सिव्हिल मॅटर्स म्हणजे डिस्प्यूट कशाचं राहू शकते? लँड प्रॉपर्टी. आणि जर लँड आहे लँड नाही का निघणार, म्हणजे कुठल्या लँडला घेऊन 2 भावामध्ये वाद आहे आणि जर त्या लँडची मार्केट प्राइस ही 450 रुपये आहे, क्लिअर मामला आहे, लोअर कोर्ट में जाएगा. पण जर त्याच लँडची प्राइस 505 रुपये असती, सीधा वो करते आहे का? तर जेवढं त्या लँड किंवा त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन त्यानुसार केसेस एक तर लोअर कोर्टमध्ये जाते किंवा मग ते अप्पर कोर्टमध्ये जाते. देन इथपर्यंत पक्क. आता एक काम करा, सिव्हिल कोर्ट लिहून घ्या बघा. आणि खूप लोक असं खूप सविस्तर काय लिहू नका बाळांनो, सरळ हा चार्ट काढला तरी आहे ना कन्सिडर की आपण काय बघितलेलं आहे, लिहून घ्या. सिव्हिल कोर्ट 2 पार्ट, अप्पर कोर्ट. अप्पर मध्ये गव्हर्नर जनरल आणि त्याच्या काउन्सिलचे 2 मेंबर्स, 500 रुपयापर्यंत 500 रुपयाच्या वरचे केसेस यामध्ये सरळ मामला. इथे व्हॅल्युएशन राहणार का वाटते? माणूस मारला किती रुपयाचा होता? 400 रुपयाचा, असं काही राहणार नाही ना. तर क्रिमिनल केसेस मध्ये कोणतेही क्रिमिनल केसेस आधी इथे यायचे, त्याच्या विरोधामध्ये फायनल डिसिजन देण्याचा अधिकार यांना होता. तुम्हाला माहित असेल की आज आपल्या देशाचं ज्युडिशरी सिस्टम कसं आहे? ज्युडिशरी सिस्टम आहे. सिस्टम मध्ये सर्वात खाली लोअर ग्राउंड फ्लोअरवर कोण आहे? तर लोअर कोर्ट्स. त्याला आपण सबऑर्डिनेट कोर्ट्स म्हणतो. सबऑर्डिनेट कुठलेही केसेस आधी सबऑर्डिनेट कोर्ट्स म्हणजेच लोअर कोर्टामध्येच जातात. ते डिसिजन देतील. त्यांच्या विरोधामध्ये जर आपल्याला कुठे चॅलेंज करायचं असेल, अपील करायचं असेल तर आपण जाणार हायकोर्ट. हायकोर्ट आपल्याला डिसिजन देणार. हायकोर्टच्या विरोधात तुम्हाला जायचं असेल तर फायनली मग सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टनी दिलेलं जजमेंट हे फायनल असतं, कोणीच त्याला बदलू शकत नाही. ना देशाचे प्रधानमंत्री, ना प्राईम मिनिस्टर, ना प्रेसिडेंट, ना कोई त्यांनी दिलेलं जजमेंट हे तो सेम. इथे क्रिमिनल मध्ये कुठलेही केसेस साधारणतः आधी लोअर क्रिमिनल कोर्टमध्ये यायचे, याच्या विरोधामध्ये अप्पर क्रिमिनल कोर्टमध्ये अपील करू शकत होतो. पण नेमकं इथे जजमेंट कोण देत होतं त्याला जरा समजून घेऊया. फक्त लिहूनच द्यायचं आहे मला, मग सांगतो की हे कोण होते. लोअर क्रिमिनल कोर्टमध्ये काझी, मुफ्ती
अँड मौलवी हे जजमेंट द्यायचे. हे असं नाव ऐकलेत का तुम्ही? काजी ऐकलाय? मौलवी साहब बोलते ना हम लोग. मुघल कालखंडापासनं क्रिमिनल कोर्टचं सिस्टम असं होतं की क्रिमिनल कोर्टचं जजमेंट देण्याकरिता जे क्रिमिनल जजेसचे जे पोस्ट निर्माण झाले होते ना, त्या पोस्टला आपण म्हणतो काझी, मुफ्ती आणि मौलवी. ठीक आहे. मौलवी हे सेकंडरी राहायचे, काइंड ऑफ असिस्टंट. काझी आणि मुफ्ती हे ज्याला म्हणू शकतो की प्रायमरी राहायचे. ठीक. सो क्रिमिनल कोर्टचं जजमेंट काझी, मुफ्ती आणि मौलवी मिळून द्यायचे. पण कुठलं म्हणतोय आपण? लोअर. मग अप्परचं म्हणजे अप्पर जे क्रिमिनल कोर्ट आहे त्याचं जजमेंट कोण द्यायचं? हेच द्यायचे. म्हणजे पद असेच होते. फक्त माहिती आपण त्यांना काय म्हणायचो? अप्पर काझी, अप्पर मुफ्ती अँड मौलवी असं म्हणायचो. फक्त हाच फरक आहे. म्हणजे हे झाले सदर काझी, सदर मौलवी किंवा सदर मुफ्ती, आणि इथे फक्त काझी आणि मुफ्ती असे नाव तुम्हाला घ्यायचे. ठीक आहे. तर लिहा, ही रचना लिहा आणि लिहा की अप्पर क्रिमिनल कोर्टमध्ये न्यायदान, इथे सदर फौजदारी कोर्टामध्ये, अप्पर क्रिमिनल कोर्टमध्ये सदर काझी, सदर मुफ्ती आणि 3 मौलवी. अप्पर काझी, अप्पर मुफ्ती अँड 3 मौलवी. सदर मुफ्ती अँड 3 मौलवी. अप्पर काझी, अप्पर मुफ्ती अँड 3 मौलवी जजमेंट द्यायचे. आणि लोअर मध्ये सरळ लिहून घ्या की काझी, मुफ्ती आणि मौलवी. काझी, मुफ्ती अँड मौलवी. ठीक आहे. क्लिअर? हे झालं 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बदललेलं ऍडमिनिस्ट्रेशन. फर्स्ट पॉइंट आपण बघितला, गव्हर्नर झाला गव्हर्नर जनरल. देन त्याचा काउन्सिल बनलं. काउन्सिलमध्ये 4 मेंबर्स होते. देन ज्युडिशरी मध्ये बदल झाला. फर्स्ट सुप्रीम कोर्ट ऑफ कॅलकटा आला 1773. फर्स्ट चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट एलिझिम्पे. देन पुन्हा ज्युडिशरीमध्ये दिवाणी आणि फौजदारी न्यायालयीन व्यवस्था एक नीट व्यवस्थित करण्यात आलेली, आणि त्यामध्ये अप्पर दिवाणी, लोअर दिवाणी ही सिस्टम आपल्याला बसताना दिसते. आता वॉरन हेस्टिंगच्या काळामध्ये उरलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये आपल्याला 3-4 पॉइंट्स महत्वाचे बघायचे आहेत. ज्यात येतं फर्स्ट अँग्लो मराठा वार, त्यानंतर येणार सेकंड म्हैसूर वार, आणि अजूनही काही छोटे छोटे ड्रामा आहेत. तर आपण ऍटलिस्ट त्यापैकी एक बघूनच घेऊया. द्या नेक्स्ट हेडिंग, फर्स्ट अँग्लो मराठा वार. फर्स्ट अँग्लो मराठा वार. पहिले मराठीमध्ये सरळ असं लिहून ठेवा, इंग्रज मराठा वार फर्स्ट. लक्षात घ्या, इतिहासामध्ये मराठी आणि इंग्रज यांच्यामध्ये 3दा लढाया झाल्या. 3दा. याच्या आधी मी तर तुम्हाला कालच सांगितलं, आपण आतापर्यंत म्हणजे कालपर्यंत मराठ्यांचा संबंध कधी इंग्रजांशी आला नव्हता. हे काल बोललोय आपण जेव्हा अलीवर्दी खान शिकत होतो ना तेव्हा. तिकडे 1761ला तर थर्ड पानिपत वार झालं. मराठे कमजोर झाले, पण त्यानंतर हळूहळू मराठे हे स्वतःला मजबूत करण्याचा तर प्रयत्न करतील ना रे. आणि म्हणून पुढे त्यांची गाठ पडली इंग्रजांशी, आणि पुढे इथे 1782ला आपल्याला फर्स्ट मराठा वार, फर्स्ट 1782 नाही 1775ला फर्स्ट मराठा वार होत असताना दिसते. कसं आणि का हे समजण्यासाठी तुम्ही सगळ्यात आधी तुमच्या नोट्स मध्ये, तुमच्या रजिस्टर मध्ये तुम्ही जो पेशव्यांचा चार्ट काढून ठेवला ना, चार्ट काढा, तो काढा आधी चार्ट. बघा, पेशव्यांची सुरुवात आपण बघितली होती बाळाजी विश्वनाथ पासून. बाळाजी विश्वनाथ वॉज द फर्स्ट पेशवा ऑफ शाहू महाराज. पण बाळाजी विश्वनाथ यांच्या निधनानंतर मग जो आला पेशवा तो पराक्रमी पुरुष मराठ्यांचा, पहिला बाजीराव पेशवे. पहिल्या बाजीराव पेशवेच्या मृत्यूनंतर मग आला त्याचा मुलगा नानासाहेब, म्हणजेच बाळाजी बाजीराव. पण याच्याच काळामध्ये झालेलं 1761चं पानिपत वार. पानिपतच्या वार मध्ये इथे नानासाहेबांनी आपला जो मुलगा पाठवलेला होता विश्वासराव मारला गेला. विश्वासराव मारल्यानंतर जेव्हा खबर लागली होती नानासाहेबांना की आपण पहिलं पानिपत वार हरलो,
विश्वासराव राहिले नाही, भाऊ सदाशिवराव मारले गेले. जो झटका त्यांना पडला त्या झटक्यामध्ये त्याच वर्षी त्यांचं सुद्धा निधन झालं. तर आता इथे ना नानासाहेब राहिले ना विश्वासराव राहिले. तर अशा परिस्थितीमध्ये सगळी रिस्पॉन्सिबिलिटी ज्यांच्यावर आलेली होती ते होते 17 वर्षाचे असताना माधवराव. आणि माधवराव झाले पुढचे पेशवा. माधवरावांनी अवघ्या पुढच्या 10 वर्षामध्ये मराठ्यांना पुन्हा आपल्या पायावर उभं केलं. आणि जेवढे 1 लाख बांगड्या फुटल्या होत्या पानिपतच्या युद्धामध्ये, 1 लाख लोक मारले गेले ना मराठ्यांचे, त्यांची प्रतिष्ठा पुन्हा आपण निर्माण केली. आपण पुन्हा दिल्लीवरचं राजकारण खेळायला लागलो. पुन्हा यहाँ जो है दिल्ली के सम्राट तक हमारे लोग जाते थे आणि त्याला आपल्या गोत्यामध्ये घेण्याचा आपण प्रयत्न सुरू केलेला होता. माधवराव, लक्षात घ्या, पेशव्यांच्या सिरीज मध्ये सगळ्यात एक्स्ट्रॉर्डिनरी पेशवा माधवराव म्हटला जातो. का? अरे क्या है ना कि जो दौड़ रहा है वो और स्पीड से दौड़े, उसको इतना क्रेडिट नहीं मिलेगा जितना क्रेडिट वहां मिलेगा की कोणी पडलं तोंडावर आणि तोंडावर पडूनही उठते आणि जे धावायला लागलं सुरचाट, आपल्याला त्याला क्रेडिट द्यायला पाहिजे. 1761च्या युद्धामध्ये नाही, पानिपतमध्ये पार मराठ्यांचं पानिपत झालं. आणि एवढं पानिपत होऊन पुढच्या 10 वर्षात पुन्हा आपण दिल्लीचं राजकारण खेळायला लागून राहिलेलो, तर ते पूर्णच्या पूर्ण या माणसाबद्दल माधवराव. पण हा फक्त 17 वर्षाचा होता. 17 वर्षाचा असताना हा जेव्हा पेशवा पदावर आला तेव्हा एका माणसाच्या पोटात मात्र खूप जास्त दुखायला लागलेलं होतं. आणि ज्याच्या पोटात दुखायला लागत होतं तो होता त्याचाच काका. आणि त्याचा काका रघुनाथराव. आणि रघुनाथराव याची हाव आता वाढलेली होती की बॉस हा 17 वर्षाचा पोट्टा आला पेशवा म्हणून. मी एवढा सिनियर माणूस आहे, मला हे पद दिलं जात नाहीये, हा लायकीचा नाहीये, मला या पदावर माझे पद जे आहे ते मला प्राप्त करायचं आहे, ही लालच त्याच्यामध्ये सुटली. पण जरा नियमानुसार थोडा विचार करा की रघुनाथराव हा पेशवा होऊ शकतो का? नियम म्हणतोय, नियम, जे नियम आपण बघितले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे सुद्धा सांगितलं आणि यांच्याकडे सुद्धा सांगितलं होतं. बघा, रघुनाथराव कोणाचा पोट्टा आहे? बाजीरावांचं. पण बाजीरावचा पहिला पोरगा आहे का? दुसरं पोट्टा आहे. आणि दुसरं पोट्टा आहे बघा, हे कधीच 1734. आणि आता जर आपण बघायला गेलं तर बऱ्यापैकी आता हे याचं वय काय आहे तर 40-50 वर्षाचा आपल्याला हा दिसतोय, बऱ्यापैकी वयाचा आहे, सिनियर आहे, मान्य करू. पण नानासाहेबांच्या मृत्यूनंतर आणि विश्वासरावांच्या मृत्यूनंतर हे क्रेडिट नानासाहेबांच्याच मुलाला जाणार. का? कारण की नानासाहेब बाजीरावचा पहिला मुलगा, त्यामुळे यांच्या मुलाला जाणार, याला नाही जाऊ शकत. ठीक आहे, पण याच्यात तर हाव सुटली. पण हाव सुटली तर तो हाव काही खास दाखवू शकत नाही, कारण की जोपर्यंत माधवराव आहे ना तोपर्यंत तो काही करू शकणार नाही. माधवरावनी पुढची त्याची जीवनाची जी कामगिरी आहे ती उत्तम केली आहे. अवघ्या 10 वर्षामध्ये मराठे पुन्हा मजबूत झाले 1771 पर्यंत. आणि मजबूत तर झाले, पुन्हा आपण दिल्लीचं राजकारणही खेळू लागलो. पण आपल्यासोबत एक खूप दुःखद घटना घडली. आणि ती दुःखद घटना अशी की याच कालावधीमध्ये माधवराव यांचं तापामुळे फक्त निधन झालं. आणि हे नुकसान मराठे आता कधीही भरून न काढणारं नुकसान होतं, कारण ते जवळपास इम्पॉसिबल होतं. कारण की आता एकही असा पुरुष, असा महान पुरुष उरला नव्हता की जे मराठा साम्राज्याला सांभाळ करतील. माधवरावांचं या प्रकारे निधन झालं. पण यांच्या निधनानंतर मग पुन्हा पेशवे पदावर कोणत्या कोणत्या बसवलं जाईल ना, तर ऑफकोर्स आधी माधवराव होते, तर ऍटलीस्ट माधवरावचा जो मुलगा आहे तो राहणार आहे. तर माधवरावचा मुलगा नारायणराव हा पदावर आला. नारायणराव एक नादान पेशवा, नादान इन द सेन्स त्याला समजदारी नव्हती, त्याला व्यावहारिक ज्ञान नव्हतं, बिचारा एकदम साधा सिंपल माणूस होता. कुठे आहे यांचं सेंटर पेशव्यांचं? पुण्यामध्ये शनिवारवाड्यामध्ये बसतात. हे शनिवारवाड्यामधनं राजकारण खेळतात. बिचारा हा नारायणराव एक ज्याला म्हणू शकतो की एक नादान व्यक्ती, एक नादान पुरुष. आणि त्या नादान पुरुषाच्या समोर मात्र अतिशय कपटी माणूस आहे, ज्याच्या मनामध्ये हाव आली आहे की पेशवा पद मला पाहिजे, तो आहे रघुनाथराव. आणि त्या रघुनाथरावने आपली हाव पूर्ण करण्याकरिता शनिवार वाड्यामध्ये असं काही केलं की ज्याचा विचार कोणी करू सुद्धा शकत नव्हते. त्याची ती जी लालसा होती पेशवाई पद घेण्याची ती एवढी वाढली की भर दुपारी भर दरबारामध्ये तो येऊन त्यांनी सगळ्यांसमोर इकडे नारायणराव आपल्या पदावर बसले असताना जाऊन त्यांच्या पोटामध्ये तलवार टाकली, त्यांचा खून केला आणि मी पेशवा झालो आहे असं त्यांनी डिक्लेअर केलं. तर अशा नालायकपणाने रघुनाथरावांनी पेशवाई पद जे आहे ते बळकावलं आणि आपल्याच घरातल्या लोकांचा मात्र त्यांनी मुर्दा पाडला. म्हणून तर तुम्ही जेव्हा चार्ट काढला तर मी तुम्हाला काय म्हटलं होतं, तुम्हाला 2 माणसाला लाल रंगाने रंगवा म्हटलं होतं. त्यामध्ये पहिला माणूस हा होता रघुनाथराव. साप साप साप, आपल्याच लोकांना नसणारा साप,
आणि ये साफ है तो सपूला भी कहीं ना कहीं होगा. सपूला कोण? इकडे आहे बाजीराव दुसरं, अय्याशी माणूस. याच्या अय्याशीमुळे मराठा समाप्त झाले. मात्र याची काही अय्याशी काही समाप्त झाली नव्हती. आपण बघू 1818 राहू. तर इथे ना नारायणराव मारले गेले. स्वतःला यांनी पेशवा आपल्या रघुनाथरावांनी पेशवा डिक्लेअर केलं. पण आता यांनी हे जे काम केलं, मला सांगा मराठ्यांचे जे इतर सरदार आहेत, इतर सरदार हे सहन करतील का? अरे पेशवा मारला गेलाय. आतापर्यंत इतर सरदार हे रघुनाथरावांचे सगळे मित्र होते रे. इतर सरदार कोण? नागपूरचे भोसले, गायकवाड, शिंदे, नाही का? हे आहेत ना इतर सरदार. एक बडकर, एक ताकदवर, हे सगळे रघुनाथरावाचे मित्र होते. पण रघुनाथरावांनी जे काही केलं आहे त्याला कोणी माफ करणार नाही. आणि म्हणून हे सगळे सरदार याच्या विरोधामध्ये गेले. याच्या विरोधामध्ये गेल्यानंतर बघा, कारण की इथनंच आता फर्स्ट अँग्लो मराठा वार इथनं सुरू होणार आहे. त्या बेसला पकडा. हा पेशवा झाल्यानंतर यांनी पहिली मोहीम काढली होती म्हैसूरच्या विरोधात. त्यावेळेस म्हैसूरचा नवाब होता टिपू सुलतानचा बाप हैदर अली. हैदर अली तेव्हा होता. हैदर अलीच्या विरोधामध्ये यांनी एक मोहीम काढली. तर ऑफकोर्स तो आहे म्हैसूरला, म्हणजे हा पुण्यामध्ये नाही. हा पुण्यामध्ये नाही आहे. हा चान्स घेऊन जे म्हणजे जे हे होते आपले सरदार, मराठ्यांचे सरदार, यांनी प्लॅन केला की बॉस याला आम्ही पदावर कंटिन्यू नाही ठेवू शकणार. याला पदावरनं कुठल्याही परिस्थितीमध्ये काढायचं आहे. पण पदावरनं काढायचं कसं? तर त्यासाठी हे प्लॅन करू लागले. हे 12 सरदार होते मराठ्यांचे जे एकत्र आले आणि रघुनाथरावाच्या विरोधामध्ये उभे झालेले. त्या 12 सरदारांच्या टीमला लक्षात घ्या, आत्ताच लक्षात घ्या, प्रश्न बनलाय नंतरही बनेल. या 12 सरदारांच्या टीमला म्हटलं जातं बार भाई संघ. वेल ब्रदर ग्रुप, सरळ भाषेत बार भाई संघ, 12 लोकांचा संघ. अशा 12 सरदारांच्या संघाने केलं काय? तर हा माणूस पुण्यामध्ये नाही, याचा चान्स घेऊन हे 12च्या 12 सरदार पोहोचले छत्रपतीकडे. कोण? कुठे आहे छत्रपतीची गादी? सातारा. आता या काळामध्ये शाहू महाराज नव्हते. कित्येक वर्ष जगतील बिचारे शाहू महाराज. शाहू महाराज गेले. यावेळेस होते सातारकर महाराज. त्या माणसामध्ये म्हणजे ती कॅपेबिलिटी नव्हती. इथे बारभाई संघ सातारामध्ये पोहोचलं. छत्रपतींना रिक्वेस्ट केली की बाबा तुम्हीच काढू शकता. ऑफकोर्स तेच तर काढू शकतात. प्रेसिडेंट तर प्राईम मिनिस्टरला रिमूव्ह करू शकणार ना, राईट? तर त्यामुळे तिकडे छत्रपतीकडनं एक फरमान काढला गेला की रघुनाथरावाला आम्ही बाद करून राहिलो आहे पेशवा पदावरनं. आणि छत्रपतींनी जसा फरमान काढला तसं याला पदच्युत केलं गेलं. पदच्युत झाला तर याच्या पोटामध्ये नाही दुखणार की बॉस माझ्या हातला पूर्ण अधिकार गेले. तो हा तेव्हा म्हैसूरला होता. अच्छा, म्हैसूरवरनं पुण्याला तर येणार नाही. त्याला लाता खायच्यात पुण्यामध्ये येऊन. मला सांगा, त्यांनी खून केलाय पेशव्याचा, याला फाशी नाही होणार? फाशी होणार ना. तर हा पुण्यामध्ये नाही जाणार. हा पुण्यामध्ये न जाता हा गेला कुठे? तर हा सरळ म्हैसूर मधनं निघाला आणि मुंबईच्या पलीकडे सुरतला गेला. सुरतमध्ये कोण आहे? सेंटर आहे सुरत. आणि तिथे जाऊन या रघुनाथरावांनी त्या इंग्रजांसोबत एक तह केला ज्याला आपण ट्रीटी ऑफ सुरत म्हणतो 1775. आणि त्या 1775च्या ट्रीटीने रघुनाथराव काय म्हणतो? मला फक्त पेशवाई पद द्या, तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळवून देतो मी. मला कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठ्यांवर अटॅक करून जो कोणी पेशवा राहील त्याला मारून टाका, हल्ला करा मराठ्यांवर, मराठ्यांना हरवा आणि मला पेशवाई पद बहाल करून द्या. जर तुम्ही मला पेशवाई पद बहाल करून दिलं, इंग्रजाला म्हणतोय हा, तर मी तुम्हाला वसई, साष्टी आणि ठाणे या 3 प्रदेशाचे रेव्हेन्यू कलेक्ट करण्याचा अधिकार देऊन देईल. आणि मागच्या जवळपास 40 वर्षापासून इंग्रज प्रयत्नामध्ये आहेत की वसई, साष्टी, ठाणे इंग्रजांकडे यावे, कारण की सगळ्यात जास्त रेव्हेन्यूचा एरिया होता तो. आणि हा माणूस स्वतःच चालला आहे आणि त्यांना प्रपोजल देतोय की तुम्हाला 3 एरिया देतो मी, फक्त माझी मदत करा, माझ्यासोबत मराठ्यांवर अटॅक करा, मराठ्यांना मात द्या आणि मला पेशवाई पद बहाल करा. म्हणजे बघा, आपल्याच घरची लोक आपल्याच घरावर अटॅक करून स्वतःच्या फायद्यासाठी इंग्रजांच्या गोत्यामध्ये गेली. आणि ऑफकोर्स इंग्रजांना आता तर मस्त ती संधी मिळाली होती इंटरफेअर करण्याकरिता. आणि या रघुनाथरावाच्या ठीक है, ये था सिलेबस के बारे में. ठीक है, उसके बाद हमने देखा था कट ऑफ्स के बारे में. कट ऑफ्स का पता चल गया कैसे एग्जाम को प्रिपेयर करना है, कौन सा टारगेट रखना है, क्या करना है. ठीक है, ठीक है. मुझे बताइए आपका एम क्या है? आपको गवर्नमेंट जॉब ही चाहिए बस? हाँ या ना? जॉब ही चाहिए ना? हाँ, ठीक है. तो देखिए, अगर जॉब ही चाहिए तो आप कौन सा भी एग्जाम टारगेट कर सकते हो, जो निकला उसको टारगेट कर सकते हो. सिलेबस क्या है, थोड़ा सा डिफरेंस पड़ेगा. मैंने बताया था अगर आप एसएससी कर रहे हो तो आपको जीके पढ़ना पड़ेगा अलग से, राइट? ठीक है. अगर आप ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवू शकता
रघुनाथरावांनी इंग्रजांना मदत मागितल्या कारणाने, म्हणजे ऍटलिस्ट तुमची लिंक बांधून राहील की हा त्या रघुनाथरावाचा चक्कर होता. रघुनाथरावांनी इंग्रजांची मदत मागितल्या. लक्ष द्या आता बघा, 1775 रघुनाथरावांनी जी काही इंग्रजांकडे जाऊन त्यांना जे प्रपोजल त्यांच्यासमोर ठेवलं, वसई, शास्त्री, ठाणे हे प्रदेश तुम्हाला देतो, आम्हाला फक्त तुम्ही पेशवाई मिळवून द्या. त्या चक्करमध्ये इंग्रजांना बढिया एक चान्स मिळाला की चला बाबा मराठ्यांच्या साम्राज्यामध्ये आपल्याला इंटरफेअर करण्याचा मिळून जाईल चान्स. म्हणून 1775 त्यांनी इंग्रजांनी मराठ्यांवर अटॅक केला. मराठे म्हणतात मराठे होते ते काय इंग्रजांसमोर सरेंडर होतील, तर हे जे युद्ध आहे ना 1775 पासून 1782 पर्यंत चाललं. एवढा काळ चाललाय 7 वर्ष. पण या 7 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला महत्वाच्या ना 4 ट्रिटीज बघायच्या आहेत. एक तुमचं आता आपण बघितलेलं आहे सुरतचं, या व्यतिरिक्त आपल्याला पुरंदरचा तह बघायचा आहे, त्यानंतर वडगावचा तह बघायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या सालबाईचा तह बघायचा आहे. तुम्ही एक काम तर करा, लिहून ठेवा, मग मी तुम्हाला सांगतो. 1776 ट्रिटी ऑफ सुरत लिहिलं ना, फक्त लिहून ठेवा. 1776 ट्रिटी ऑफ पुरंदर, 1779 पुरंदरचा तह लिहिलं, पुरंदरचा तह लिहायचा बरं, ठीक आहे, ट्रिटी ऑफ पुरंदर, ठीक आहे. देन 1779 बघ, ऐक, ती नवीन आहे, लहान आहे, तिचं काही सुटलं तर तू लक्ष दे. 1779 ट्रिटी ऑफ वडगाव, वडगावचा तह. स्टोरी मध्ये सांगतो मग सगळं हे लिहिलं. वडगावचा तह. लास्ट 1782 सालबाईचा तह. सालबाई प्रदेशाचं नाव आहे. आता म्हणणार ही कोणती बाई आली तर मदत? सालबाई. 1782 ट्रिटी ऑफ सालबाई. यार बघा, एकदा प्रश्न काय बनलाय, प्रश्न असा बनला होता की खालीलपैकी कोणता तह हा फर्स्ट अँग्लो मराठा युद्धाशी संबंधित नाही, आणि आयोगाने 5-5 पॉइंट होतेच. नावाच्या व्यतिरिक्त एक काहीतरी पंढरपूर असं काहीतरी असं काही पंढरपूर ते उत्तर होतं. म्हणून ज्या ज्या पॉइंट्स आपल्याला अति महत्वाचे आहेत ते आपण नोट डाऊन करूनच ठेवणार, आणि जिथे जिथे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आले तो तर पॉइंट तुमचा एकदम लाडाचा असायला पाहिजे, कारण की आयोग त्याला रिपीट करतेच, वेगळ्या पद्धतीने करणार, ठीक आहे. तर त्यामुळे या 4ही याला बघणे आवश्यक. काय झालं त्याला समजण्याचा प्रयत्न करून घेऊया. झालं असं, 1775 रघुनाथराव यांनी सुरतमध्ये जाऊन इंग्रजांशी जो काही करार केला त्यामुळे युद्धाला सुरुवात तर झाली. पण हे जसं युद्ध सुरू झालं ना तसं तिकडे बंगालमध्ये वॉरन हेस्टिंगच्या पोटामध्ये दुखलं, आणि म्हणून त्याने बिलकुल लगेच, म्हणजे 1 वर्षाच्या आतमध्ये त्याने हे युद्ध लगेच संपवा असा आदेश काढला. आणि आदेश काढून म्हणून मग पुढे आपण 1776 लिहिलेला आहे पुरंदरचा तह. पुरंदरच्या तहाने युद्ध समाप्त झालं. आता प्रश्न हा आहे, याच्या का बरं? अरे वा, कारण पोटात दुखणार. मला एक सांगा, एक एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल, तुम्ही सगळे या क्लासचे विद्यार्थी, पण उद्या चालून मी अभिकाला कॅप्टन केलं, ठीक आहे. आणि नंतर झालं असं की इकडल्या मुलांनी काही डिसिजन घेतलं की आपण ना सरांना म्हणू की ऑगस्टच्या अखेरच्या काळामध्ये आपण पिकनिकला जाऊ आणि आपण जाऊ, सरांशी बोलू. तुम्ही ठरवलं. तुम्ही ठरवल्यानंतर तुम्ही जर प्रत्यक्षात माझ्यासोबत बोलायला आले, कॅप्टन लायब्ररीत बसला होता, कॅप्टनला माहित पडलं की सरांशी पिकनिकची जसं कळेल, कॅप्टन बोलला नाही का, ए कुठं क्लास कॅप्टन कोण आहे? मी, मेरे से पूछे, मला तर विचारा, मला विचारून तुम्ही जाऊ शकता. नाही, तो असणार ना ऍटिट्यूड असणार. मग या माणसामध्ये ऍटिट्यूड का नसणार? 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार जेव्हा आपण गव्हर्नरच्या ठिकाणी गव्हर्नर जनरलचं पद दिलं आणि म्हटलं की बॉम्बे आणि मद्रासच्या गव्हर्नरला सुपरवाइज करण्याचा अधिकार होता, आणि बॉम्बेच्या इंग्रजांनी याला न विचारता युद्ध जर सुरू केलं, त्याच्या पोटात दुखेल ना रे, आणि पोटात दुखेल म्हणून त्यांनी तिथे युद्ध थांबवण्यासाठी म्हटलं. तिकडे पुरंदरचा तह होऊन युद्ध समाप्त झालं होतं. आता कळलं हे? पण हे थांबलेलं युद्ध जास्त काळ नाही थांबलं. गडबड बघा काय झाली, माशी कुठे शिंकली. आधी मला हे सांगा की फ्रेंच हे इंग्रजांचे मित्र की शत्रू, आणि कट्टर शत्रू? नेमकं झालं असं, त्याही माणसाला काय उगा सुचलेलं होतं माहित नाही.
गौतम नावाचा काहीतरी नावाचा माणूस होता, फ्रेंच माणूस होता, फ्रेंच अधिकारी होता. नेमकं तो त्यावेळेस पुण्यामध्ये आला आणि पुण्यामध्ये आले असता त्यांनी शनिवार वाड्यामध्ये भेट दिली. शनिवार वाड्यामध्ये तो फ्रेंच अधिकारी गेल्यामुळे यांनी पेशवी इन द सेन्स यांनी नेमक्या यांच्या खासदारांनी त्याचं भव्य स्वागत केलं. त्याला मस्त 2 दिवस खाऊ पिऊ घातलं शनिवार वाड्यामध्ये. आता फ्रेंच माणसांनी जर मराठी एवढी सुविधा करून राहिलेली आहे, त्याचं एवढं वेलकम करून राहिलेले, तर पुन्हा इंग्रजांच्या पोटात नाही दुखणार की अच्छा बेटा इकडे लक्ष द्या, ते काम करू द्या, इकडे लक्ष द्या. अच्छा बेटा हमारे दुश्मनों को तुम जो है वो वेलकम कर रहे हो. म्हणून तिकडे वॉरेन हेस्टिंगचं डोकं खराब झालं आणि त्यांनी म्हटलं की करा रे सुरू पुन्हा एकदा. आणि पुन्हा मग 2000 पर्यंत पुन्हा युद्धाला सुरुवात झाली. 1779 ला पुन्हा एक करार झाला, वडगावचं लिहिलं. त्या वडगावच्या तहाने अजून थोड्या वेळ काही युद्ध समाप्त झालेलं होतं, पण तरी पुन्हा युद्ध खेळलं गेलं. फायनली 1782 ला ना इंग्रजांना फायदा होत होता ना काही. म्हणजे इंग्रजांनी तर विचार केला की चला बाबा आपण काही वर्षामध्येच मराठ्यांना पूर्ण संपवून टाकू, पण कुठे काही होत नव्हतं. इंग्रजी थकले होते, त्यांचा उगाच पैसा खर्च होत होता युद्धात. म्हणून फायनली मराठा आणि इंग्रजांनी एक फायनल तह करून युद्धाला फुल स्टॉप देण्याचं ठरवलं. 1782 ला सालबाई या ठिकाणी एक ट्रिटी झाली. या ट्रिटीने युद्ध समाप्त झालं. या ट्रिटीचं महत्व बघा काय आहे सालबाईचं. या सालबाईच्या तहाने जवळपास पुढची 20 वर्ष इंग्रज आणि मराठे या दोन सत्तामध्ये शांतता लाभली. कारण की यानंतर युद्ध होईल ना, सेकंड अँग्लो मराठा वार, ते होणार आहे 1802 ला. आणि इथे आपण 1782 ला, तर 20 वर्ष ऍटलिस्ट इथे शांतता आपल्याला दिसणार आहे या दोन सत्तांमध्ये. पण ट्रिटीमुळे झालं काय? ट्रिटीमुळे झालं असं की इंग्रज कशासाठी लढले होते? साष्टी, ठाणे, वसई, आठवते ना? तर मराठ्यांनी मान्य केलं की एक काम करा, घ्या मरा घेऊन जा प्रदेश, काही नाही, साष्टी ठाणे घेऊन जा. पण मराठे जर प्रदेश देऊन राहिले तर इंग्रजांकडनं पण तर मराठे काही ना काही घेतील ना. काय वाटते तुम्हाला मराठ्यांनी इंग्रजांकडनं काय घ्यायला पाहिजे? बॉम्बे त्यांचाच आहे. रघुनाथराव, वो किडा जिसने तमाशे करके रखे हैं, नाही का? म्हणून मराठे काय म्हणतात, काय पाहिजे? साष्टी घेऊन जा, तो राघोबा आम्हाला द्या. आणि फायनली ऑफकोर्स इंग्रजांना तर ज्या त्यांचे देश तर पूर्ण झाले त्यांना साष्टी मिळते ना रे. इंग्रजांनी रघुनाथरावाला मराठ्यांच्या हाती सोपवलं. सोपून यांनी मस्तपैकी राघोबाला घेऊन आले शनिवार वाड्यामध्ये. आता या म्हाताऱ्याला काय तरी सजा द्यायची, तर त्यामुळे त्याला ना एका रूम मध्ये फक्त डिटेन्शन मध्ये ठेवलं गेलं की बाबा तू बाहेर नको निघू, बाहेर निघशील पॉलिटिक्सच खेळणार आहेस, तो अजून काहीच नाही करणार. त्यामुळे त्याला रूम मध्येच बंदिस्त करून ठेवलं गेलं. पुढच्या 2 वर्षामध्ये आजाराने त्याचं निधन झालं. रघुनाथरावाची विकेट एकदाची पडली, विषय संपला. ठीक आहे. पण इथे डोक्यात यायला पाहिजे की मग पुढचा पेशवा कोण झाला? पुढचा पेशवा झाला तर झाला कोण, नाही का? म्हणजे कोण होतं? नारायणराव. रघुनाथरावांनी मारलं, मग रघुनाथरावालाही पदच्युत केलं गेलं. आता पुढे काहीतरी असायला पाहिजे ना. तर तुमच्या चार्ट मध्ये बघा किती लोक वाचलेत. आता दोघं वाचले आहेत. एक वाचलाय सेकंड बाजीराव, तो आता नाही झाला. एक पोरगा वाचलेला आहे सवाई माधवराव. लिहिलाय तुम्ही, चार्ट आपण काढलेला आहे. सवाई माधवराव दिसला सगळ्यांना? दिसला सवाई माधवराव? आता लक्षात घ्या, जेव्हा नारायणराव मारला गेला ना तेव्हा सवाई माधवराव जन्माला आला नव्हता. पण नारायणरावाची बायको प्रेग्नेंट होती. आणि हे जे बारभाई संघ होते ना, यांची बघा महत्वाकांक्षा आणि यांची म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की एक प्रकारे यांची इच्छा की नारायणरावच्या विधवा बायकोला पोरगच होणार आणि जो पोरग होईल ना त्याला आपण पेशवा बनवू. तर म्हणून त्यांनी छत्रपतीकडनं याला रघुनाथरावला तर पदच्युत केलं. हे सगळं झाल्यानंतर सिरियसली नशिबाने नारायणरावच्या विधवा बायकोला पोरगच झालं. त्या पोराला नाव दिलं गेलं सवाई माधवराव. आणि फक्त 28 दिवसाचा असताना त्याला पेशवा म्हणून डिक्लेअर करून ठेवलं. आणि म्हणून हा सगळ्यात कमी वयाचा पेशवा आहे. हा जो चार्ट आपण बघितला तेव्हा मी वय सांगितलेत ना रे यांचे. तुम्हाला म्हटलं की पहिला बाजीराव 19 वर्षाचा होता, माधवराव 17 वर्षाचा होता, पण सगळ्यात कमी वयाचा हा 28 दिवसाचा. तर 28 दिवसाच्या पोराला पेशवा बनवण्याची का गरज पडली? ही गरज होती, कारण की कोणी होतच नाही. कळते? तर या प्रकारे फर्स्ट अँग्लो मराठा वार चाललेला आपल्याला दिसते. ठीक आहे. जेवढे महत्वाचे ट्रिटीज आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवलेले. बाकी तुम्हाला जेव्हा नोट्स मिळतील तेव्हा तिथे नोट्स मध्ये सगळ्या गोष्टी आहेतच. क्लिअर? डन. चला इथे थांबू. बाकी म्हैसूर वार आणि अजूनही काही गोष्टी आहेत उद्याच्या सेशन मध्ये बघायचं आहे.